नित्यं निर्विकल्पं निराकारमेकं निरानन्दमानन्द अद्वैतपूर्णं परं निर्गुणं निर्विशेषं निरोहं परब्रह्मरूपं गणेशं भजेम। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मा पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानरूपिणं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। समचरणसरोजं सागरीरावदानं जगन्नीलपाणिर्मण्डलं मण्डलात् तरुणतुलसीमाला कन्धरं कण्ठनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। बोला पुण्डरीकवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय।
ये रे कृष्णा तिरीचा वसणारा ये रे कृष्णा तिरीचा वसणारा जय जय रघुवीर गुरु परमात्मा परेशु परमात्मा परेशु आम्ही सगळ्यांनी पूर्वी एक एक आमचं कीर्तन झालंय. समस्त रायगड जिल्ह्यातले कीर्तनकार इथे येऊन सेवा सादर करून गेले आणि आता हे दुसरं आवर्तन चालणार आहे. कर्वे बुवा मागच्या वेळी येऊन गेले. अगदी खरं सांगायचं तर आपुलकी जिव्हाळा प्रेम म्हणून इथे उभं राहण्याचं कौतुक ठीक आहे, पण जी मंडळी इथून कीर्तन करून गेलेत आणि जी मंडळी समोर बसलेत तेव्हा कीर्तन करणं ही एक परीक्षा असते. पण परीक्षेशिवाय मजा पण नाही. परीक्षा नाही तर रिझल्ट नाही, रिझल्ट नाही तर पास नापास नाही आणि पास नाही तर पुढच्या वर्गात जाणं नाही. तर मी असं म्हणतो की ही माझी आता दुसरी परीक्षा आहे. त्या उपक्रमामधलं हे पुढचं कीर्तन घेऊ. अभंग मुद्दा होऊन सगळ्यांच्या परिचयाचा जो कानावरती खूप वेळा पडलेला आहे तो घेतला आणि श्रावणासारखा श्रावण मास त्यातला शुक्ल पक्ष त्यात नवमी आणि आपण सर्व मंडळी समोर आणि साक्षात विठ्ठलाचा अधिष्ठान, त्यामुळे वादक पण अतिशय तयारीचे. म्हणजे मला असं वाटतं अजून काहीच वर्षामध्ये कुठल्याही कीर्तनकाराकडे जास्त कीर्तन हे वाजवलेली असतील. म्हणजे इथे येणाऱ्या मंडळींपैकी कोणी शेकड्यांत कोणी हजारात पण असेल तर ठीक आहे, जास्ती नमुन्याला घडाभर तेल घेत नाही, मुद्द्याला हात घालू घेत. काय इथे बोलताना थोडेसे असे उमाळे येतात, राहवत नाही. ज्या ठिकाणी आपण प्रथमच जातो त्या गावामध्ये कीर्तन केलं तर आनंद असतो, भगवंतासाठी आपण ते करतो. पण इथे जी मंडळी आहेत त्यांनी मला अक्षरशः अप्यांटित पाहिलेलं आहे. शाळेमध्ये समोर मंडळी ही सगळी मंडळी आहे. विश्राम, मी, दीपू, आम्ही सगळी मंडळी
मला मोठं गंमत वाटते आणि मला तुमचं मोठं फार कौतुक वाटतं की तुम्ही कसं काय मला ऍक्सेप्ट करता. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे मला गंमत वाटते की 18 साली जेव्हा प्रथम कीर्तन झालं तेव्हा पण आपण सगळी मंडळी होतात. आज पुन्हा आलात ह्याचा अर्थ आहे त्यातली बहुतेक 80% मंडळी पुरोहित सरांच्या नावासाठी आलेली आहे. हे जरी खरं असलं तरी आनंद आहे. श्रावण मास आहे, परमार्थासाठी विशेष असा महिना आहे. या पर्वामध्ये ह्या 30 दिवसांमध्ये एकंदरीतच वातावरण, खाणं पिणं या सगळ्या गोष्टी अनुकूल व्हायला सुरुवात होते. ज्येष्ठातला पाऊस हा कोसळणारा असतो. काय जे पूरगिरी असेल ते त्या ज्येष्ठामध्ये येऊन जातात आणि आता हळूहळू हळूहळू वेध लागतात. भाद्रपदाचे, आश्विनाचे, कार्तिकाचे. त्याची सुरुवात ह्या श्रावण मासापासून होते. श्रावण मासामध्ये खूप लोकांनी काय काय दिलंय, पण ह्याच एकादशी उपक्रमामध्ये श्रावण मासात कीर्तन करायला मिळावं हे मी माझं प्रचंड मोठं भाग्य समजतो. आणि हा योगायोग असेल म्हणा किंवा मी तर म्हणतो सरांच्या बाबतीत योगायोग घडत नाही. सरांनी काहीतरी नक्की हिशोब केलेला असला पाहिजे. जेव्हा त्यांनी मला सांगितलं तेव्हा आषाढ होता की तुला पुढचं कीर्तन करायचंय. मी घरी गेलो अरे म्हटलं आपल्या श्रावणात कीर्तन करायचंय. त्या माहिती तर संत पंचकाच्या अभंगातला जो पहिला शब्द असतो हा निर्देशक असतो. राईट. इकडे पंढरपूर, इकडे सातारा. गुरु, पुढे परमात्मा परेशू. काय कशाबद्दल मी बोलणार आहे पुढे ते सगळं सुरुवात त्या पहिल्या शब्दापासून होते. देवाचे द्वारी उभा क्षण करू. देवापासून सुरू, गुरुपासून सुरू. गुरु, परमात्मा, परेशू इज इक्वल टू गुरु इज इक्वल टू परमात्मा इज इक्वल टू परेशू. त्याच्या अलीकडे न लिहिलेला एक शब्द आहे तो म्हणजे मी किंवा आपण किंवा स्वतः. तो शब्द कनेक्ट होतो त्या पहिल्या चरणाच्या पहिल्या ओळीच्या शेवटच्या शब्दाशी. ऐसा ज्याचा दृढ विश्वास. सोनं खूप मौल्यवान आहे, सोनं खूप छान आहे, सोन्याचे दागिने खूप सुंदर दिसतात. पण हे कुणाला जो बनवेल त्याला. ज्वेलरच्या दुकानामध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने तुमच्या आमच्या नजरेला सुख देतील पण तसा आनंद देणार नाही जोपर्यंत ते तुमच्या गळ्यामध्ये पडत नाही. तद्वत गुरुतत्व जे असतं, गुरु जे असतात हयात असतील किंवा निवर्तलेले असतील ते तत्व असतं. गुरुतत्व असतं. गुरु असताना त्यांची पॉवर वेगळी होती, गुरु गेल्यानंतर पॉवर वेगळी झाली असं होत नाही. ते असोत नसोत, कारण ते मुळात त्या देहरूपाने नसतातच, ते तत्वारूपाने असतात. काही काळासाठी देह धारण करतात एवढंच. मग आपण जन्म जयंती पुण्यतिथी साजरी करतो, पण त्याच्या आधी पण ते होते, त्यानंतरही ते होते. तर तसं ते गुरु तत्वाचा अंगीकार जोपर्यंत आपण करत नाही, धारण जोपर्यंत ते करत नाही, किंवा मी उलट म्हणेन जोपर्यंत गुरु तुम्हाला तुमचा म्हणत नाही. शाळा खूप चांगली आहे, रिझल्ट खूप 100% रिझल्ट असतो. पुरेच सर तिथे शिकवतात, गणित आणि सायन्सच्या मुलांना 100 पैकी 99 मार्क मिळतात. पण मी त्या शाळेत ऍडमिशन घेतली तर मला लाभ होईल ना त्या गोष्टीचा. रोज दारावरून फक्त जाय केली, शाळेची पाटी बघितली, बरं वाटेल, सरांचं लक्ष असेल ते बघतील, हा मुलगा रोज जाय करतो, आज का बरं येत नाही. तसंच गुरूंचं पण असतं. आपल्याकडे रूढ अर्थाने एक असं बोलण्यात एक पद्धत आहे की मी गुरु केला, असं नसतं. गुरु तुम्हाला करतो किंवा गुरु ठरवतो तुम्ही तुम्हाला करायचं का नाही, तुम्हाला घ्यायचं की नाही. आणि अपैसा भेट असते गुरुची. तुम्हाला गुरुची भेट कधी कुठे आणि कशी होईल हे विधिलिखित असतं, आपल्याला माहित नसतं, पण ते होणार असतं. आजचं अभंग आणि त्यापुढचं आख्यान पण त्याविषयीच आहे की तुमच्या नकळत कशी तुम्हाला गुरुची भेट होऊन जाईल आणि कशी त्याची महती पटेल. आधी भेट होणं, मग महती पटणं, मग आपण त्याला शरण जाणे, पुढच्या पायऱ्या आहेत. तर गुरु हाच परमात्मा आणि हाच परईश, परमात्म्याच्या पलीकडे असलेलं जे ईशतत्व आहे तेही गुरुच. तो जो परमात्मा आहे तोही गुरुच. गुरु जो तत्वरूपाने आहे तोही गुरुच. आणि मी जो अंशरूपाने आहे, माझ्या जो अंशात्मा आहे, जीवात्मा आहे, तो जोपर्यंत त्या चेन मध्ये जात नाही तोपर्यंत आपण पुढचे टप्पे गाठत. गुरु परमात्मा परेशू हे सगळं ठीक आहे,
ते आपापल्या ठिकाणी बरोबरच आहे, पण ऐसा ज्याचा दृढ विश्वास. नुसता विश्वास पण नाही, माझा विश्वास आहे, पण हा पुढचा पण जोपर्यंत जात नाही तोपर्यंत तो विश्वास दृढ होत नाही. आत्ताच ऑपरेशन सिंधूर झालं, त्यामध्ये ब्रह्मोस मिसाईलनी जी काही गंमत केली ती आपण सगळ्यांनी बघितली. काहींनी लाईव्ह बघितली, काहींनी नंतर बघितली. त्या ब्रह्मोस मिसाईल चांगला आहे याच्यावर लोकांचा विश्वास होता, आपलाही विश्वास होता, डेव्हलप करणाऱ्या सायंटिस्टचा विश्वास होता, मिलिटरीचा पण विश्वास होता, इतर देशांचाही विश्वास होता, पण तो दृढ विश्वास नव्हता. जेव्हा ते ब्रह्मोसने आपलं काम केलं, असामान्य असं काम केलं, तेव्हा सगळ्यांचा दृढ विश्वास झाला की ब्रह्मोस चांगला. म्हणजे काहीतरी घडावं लागतं असामान्य, त्याशिवाय त्या गोष्टीवर दृढ विश्वास होत नाही. आमचे डॉक्टर त्यांच्या हाताला चांगला गुण आहे, यांच्याकडे केल्यानंतर माणूस थांबला बरा. शेजारचे आजारी पडले होते ते लवकर बरे झाले, इथपर्यंत डॉक्टरमध्ये विश्वास आहे. स्वतः आजारी पडलो, त्यांच्याकडे गेलो, औषध घेतलं, ठणठणीत बरा झालो, आणि दृढ विश्वास निर्माण. गुरु, परमात्मा आणि परमेश्वर गुणार्थाने पाहिलं, लौकिक अर्थाने पाहिलं, जर तसं पाहायला गेलं तर आपल्याला तीन वेगवेगळ्या संज्ञा वाटतात, पण त्या एक आहेत. ते एकनाथ महाराज सांगतात, ऐसा ज्याचा दृढ विश्वास. आता दृढ होण्यासाठी अनेक गोष्टी व्हायला लागतात. त्या गोष्टींचा उल्लेख केला. शाळेमध्ये ऍडमिशन घेतली, विश्वास होता, अभ्यास केला, विश्वास होता, पुस्तकं वाचली, विश्वास होता, सरांनी जे जे करायला सांगितलं ते केलं, विश्वास होता. म्हणून जेव्हा पहिला आलो वर्गात तेव्हा दृढ विश्वास बसला. मग माणूस इतरांना बरोबर सांगायला, अरे तू काही दुसरं विचार करू नको, तू या आमच्या माणसाकडे जा, आमच्या शाळेत जा, आमच्या डॉक्टरकडे जा, आमच्या वकिलाकडे जा, जे काय असेल ते. तो दृढ विश्वास. काहीतरी अलौकिक असं आपल्या बाबतीमध्ये घडल्याशिवाय आपले डोळे उघडत नाही, तो विश्वास दृढ होत नाही. दही जमायला लागतं, दूध असतं, विरजण पण असतं, दोन्ही आपापल्या जागी असतात. जोपर्यंत एकमेकाला एकत्र येऊन 12 तास एकत्र राहत नाही तोपर्यंत त्याचं दही लागत नाही. दुधाला विश्वास दह्यावरती, दह्याला विश्वास आहे दुधावरती, तो दृढ विश्वास त्या दह्यामध्ये होतो. थोडक्यात पहिल्या चरणामध्ये एका वाक्याचा पहिला चरण, पण त्यामध्ये गुरुपासून ते थेट परेशापर्यंत नाथ महाराज जातात, ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. तिथेही काहीतरी आहे. ज्या देशामध्ये आपण गेलेलो नाही अजूनपर्यंत, असा देश आहे का नाही? आता असेल कदाचित, कोणी असं असेल की आम्ही अमेरिकेला आतापर्यंत कधीच गेलो नाही, पण मी गेलो नाही याचा अर्थ अमेरिका नाही असं तर होत नाही. मी तिथे फक्त गेलो नाही. तसं गुरु काय नसतं हो, देव काय नसतं हो असं सांगणार तर आधी खूपच भेटतात. काय अर्थ नसतो या गोष्टींमध्ये. त्याला त्याचा अनुभूती आली नाही, प्रचिती आली नाही, अनुभव आला नाही, ह्याचा अर्थ ते नाही असं नाही. कारण ते अनुभव आलेले लोक जे सांगतात त्यांचं ऐकायचं का, ज्यांनी अनुभव घेतलाच नाही त्यांचं ऐकायचं हे आपण ठरवायचं. कथा कीर्तनाला येणारी मंडळी जी आहेत, आपण मंडळी आहात, मी नेहमीच सांगतो, ते तुम्हाला सांगणं तसं काही संयुक्तिक नाहीये. तुम्हाला हे पटलंय म्हणून तर तुम्ही कीर्तनामध्ये आलाय, पण इतर अनेक मंडळी आहेत बाहेरची ज्यांना अजूनही या गोष्टीवर विश्वास नाहीये, त्यांच्यापर्यंत कुठेतरी जायला पाहिजे. तर ते हळूहळू म्हणा, तर त्यांच्याही आयुष्यामध्ये काहीतरी अलौकिक घडल्याशिवाय एक धक्का और बूस्टर रॉकेट असतो. जेव्हा यान अवकाशात जातं तर एक धक्का पहिले बसायला लागतो, त्याशिवाय ते जमीन सोडतच नाही. तुमची बदली जोपर्यंत दुसऱ्या गावामध्ये होत नाही तोपर्यंत तुम्ही गाव सोडत नाही. जोपर्यंत तुम्ही कॉलेजमध्ये जात नाही तोपर्यंत तुम्ही गाव सोडत नाही. तुमचं गाव, तुमचं स्थान सोडण्यासाठी आणि तुमचा स्व, तुमचा अहम सोडण्यासाठी काहीतरी घडायला लागतं. ते घडवण्याची ताकद त्या गुरुतत्वामध्ये असते. तो ते समजून घडवत असतो. आपल्याला वाटत असतं की असं कसं माझ्या आयुष्यात घडलं. रामानंद बिडकर महाराज, मोठे महात्मा संत, ते अत्तराचे व्यापारी होते. त्यांचा परमार्थाशी तसा काही संबंध नव्हता सुरुवातीला. त्यांच्या पूर्वाश्रमामध्ये अत्तराचे व्यापारी असल्यामुळे मोठे मोठे सरदार, दरकदार, राजे, रजवाडे यांच्याकडे त्यांची उठबस असायची. आणि एकदा आजारी पडले, सोलापुरात राहायचे, आजारी पडले, फणफणले, ताप आला भयंकर, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून जायचं होतं कुणाला तरी अत्तर द्यायला, पण जाणं शक्य नव्हतं. अंग भरून आलं होतं, ताप आला होता, ग्लानीमध्ये होते आणि फाडकन कानफाटात बसले. कुणी माझी बघितलं तिकडे
तो स्वप्न पडलं. मारुतीरायाने येऊन गांफाटात मारले. काय झालं म्हणजे ग्लानीमध्येच होते. कुठ पडले? जा आता कुठे जा? ग्लानीतच उठले, जायला लागले. गेले अक्कलकोटला. स्वामींसमोर जाऊन उभे राहिले. स्वामी असतांची गोष्ट. दरबारात स्वामी बसले. असा मोठा दरबार आणि तिकडे मुख्य दिंडी आतमध्ये येण्याची. रामानंद बिडकर महाराज त्याला काहीच माहित नाही. फक्त कानफटात म्हणून मारुतीरायाने सांगितलं म्हणून गेले. दाराबाईनं सांग सोडलो. अरे म्हणले आधी 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 आतमध्ये आले. या म्हणले महाराज. स्वामी म्हणले बिडकर महाराजांना. ते म्हणले अहो मी काय मला महाराज नाही रे. म्हणजे आता लगेच उठ आणि दरवाजा परिक्रमा करू घे. ठीक आहे म्हणले. पण म्हणले तुम्ही मला महाराज का म्हणला? म्हणजे लोक पाप शालन करण्यासाठी नर्मदा परिक्रमेला जातात. तुझं पापशालन झालेलं आहे. तू ऑलरेडी महाराज झालायस. आता नर्मदा परिक्रमा करते. या कशाचाही बोध त्यांना होत नव्हता. पण दृढ विश्वास असल्यामुळे गेले. पहिलं पाऊल टाकलं परिक्रमेसाठी. तेव्हाच त्यांच्या पदरी सगळं परिक्रमेचं पुण्य पडलेलं. पुण्य परिक्रमा करून आले आणि सगळं विसरून गेले. तो अत्तराचा व्यवसाय, त्यातनं मिळणारं उत्पन्न, त्या मोठ्या सगळ्या भरतनाट्यांच्या भेटी, सगळं विसरून गेले. आणि ते बिडकर महाराज, रामानंद बिडकरांचा बिडकर महाराज झाले. हे त्या गुरुतत्वाचं असं काहीतरी घडायला लागतं प्रत्येकाच्या आयुष्यात. आपल्या आयुष्यात घडतं. कोणाच्या आयुष्यात कितव्या वर्षी घडेल त्यांनी अलीकडे काय केले ह्यावर ठरतं. ज्ञानेश्वरांसारख्या माऊलीला अगदी लहान वयामध्येच इतक्या पिढा सोसायला लागतात की त्यांचं आपोआप परमार्थाकडे मार्गक्रमण होतं. 8व्या वर्षी ब्रह्मस्वामींना अशी बुद्धी होते की ह्या सगळ्यातनं आपल्याला बाहेर पडायचं, यामध्ये अडकायचं नाहीये. कुणाला थोडीशी उशिरा होते, कुणाला 20ला होते, कुणाला 40ला होते, कुणाला 50ला होते, कुणाला पुढच्या जन्मात होते. पण कधी ना कधी ही बुद्धी झाल्याशिवाय राहत नाही. कारण गुरुतत्व त्याचं काम करत असतं. पृथ्वीला गुरुत्वाकर्षण असल्यामुळे आपण सगळे पृथ्वीवरती असे पडून होतो. त्यात आपण हवेत तरंगलो असतो. आपण शाळेत शिकलो तेव्हा आपल्याला कळलं की अरे असं गुरुत्वाकर्षण म्हणतात का. पण गुरुत्वाकर्षण होतच ना. त्याचा शोध लागायच्या आधी सुद्धा गुरुत्वाकर्षण होतं. तद्वत हे जे गुरुतत्व आहे हे असतंच. तुमच्या आयुष्यामध्ये कधी काय घडणार हे त्याची योजना असतेच. फक्त ते आपल्याला अनपेक्षित असतं. तर देव तयाचा अंकीला स्वये संचला त्याचे. आता ज्याचा हा दृढ विश्वास आहे त्याचा काय पदरात पडतो? त्या स्कीमचे फायदे पुढे सांगितले. LICचे बघा पहिले वरती मोठी स्कीमचं नाव असतं. 2 करोडचं लाईफ कव्हर. मग त्या खाली दिलं असतं 25 वर्षाचं टेन्युअर. मग त्याच्या खाली दिलं असतं महिन्याला 3000 रुपये प्रीमियम. एका टप्प्याटप्प्याने तुम्हाला तो एजंट सांगत जातो. मग शेवटला आल्यानंतर आपण म्हणतो हे सगळं मला लागू होतं का? त्यांना होतं. माझ्या पगारामध्ये एवढी शिल्लक पडते का? पडते. हा चालेल मग करा, एवढी माझी पॉलिसी का. गुरुकडे जाणं आणि गुरुचा अनुग्रह घेणं म्हणजे पॉलिसी घेणे. काही होईल आणि त्यावेळी मला अडचण यायला नको म्हणून ती पॉलिसी असते. गुरु हीच खात्री तुम्हाला देतो. फक्त गुरु एक स्टेप पुढे आहे. तो काही होणार नाही याची काळजी घेतो. आणि झालं तरी तुमच्यापर्यंत ते फार शेकणार नाही ह्याची पण काळजी घेतो. ये बात. तर ज्याला हे पटलं त्याच्यावरती गुरुकृपा झाल्यानंतर काय होतं तर देव तयाचा अंकीला. देव तयाचा अंकित होतो. दास होतो. ज्याचा आपण दास व्हायचं असं संत सांगतात त्याचा भगवंत दास होतो. वरची लाईन, पहिली लाईन जर वाचली असेल तर बघा ना, सदाबाई सोबत दळणकांडण केलं. नाथांच्या घरामध्ये पाणी, कावडीने पाणी भरलं. नामदेव महाराजांच्या घरी धुणी धुतली. हे सगळं कोणी केलं. सरपणाचे मोठे मोठे ओणके सज्जनगडावरती पोचायचे कसे? मारुतीराय निमित्त म्हणून मंडळी होती. तद्वत तुमची कामं देव करतो. दुसऱ्या लाईनीवरून सुरू करायचं नाही. अभंग देवतयाचा अंकिलापासून अभंग सुरू झालेला नाहीये. नाथमाराज आहेत ते. गुरु परमात्मा परेशू हे सांगितलं आधी. ते पूर्ण पटलं तर दुसरी लाईन. आणि तिसऱ्या जो नाममुद्रेचा अभंग आहे देवतयाचा अंकीला स्वये संचना त्याचे. आता इथे पुन्हा 2 अर्थ आहेत वेगवेगळे. एक लौकिक शब्दार्थ आहे
त्याच्या घरामध्ये त्याचा संचार असतो भगवंताचा. म्हणजे उठून मुद्दामून देवळात जायची गरज नाही, जायला पाहिजे, पण नाही गेला तरी घरातही त्याचं दर्शन होतं. पण सोय खरं म्हणजे हे पण या देहामध्ये त्याचा संचार होतो. मग तुमची प्रत्येक कृती ही देवाला स्मरून देव आपल्याला बघतोय, साक्षी रूपाने बघतोय, अशा पद्धतीने होते. तुमच्याकडनं चुकीचं वागणं होत नाही. चुकीचं वागणं झालं नाही तर ते चुकीचे परिणामही होत नाही आणि आयुष्य मार्गी लागतं, सुरळीत होतं. म्हणून संत समाधानी दिसतात. संतांकडे बहुतेक वेळा लौकिक पदार्थांची उणीवच असते. घर छोटं असतं, पैसे चार कमी असतात. हे सगळं असूनही संत सुखी का? बरं, ज्यांची घरं मोठी आहेत, ज्यांचे बँक बॅलन्स मोठे आहेत, त्यांना येणारं दुःख संत दूर करतो. हे गंमत आहे का नाही? समजा तुम्हाला 10 किलोचं वजन उचलायचं आहे, तर ते उचलण्यासाठी जे माणूस आणलाय तो 10 किलोचं वजन उचलणारा पाहिजे का नाही? पण 2 किलोचं वजन उचलणारा माणूस जर 10 किलो उचलायला लागला तर ते अलौकिक आहे. ते तत्व आहे. त्यामुळे ही वीज दिसते आपल्याला, त्यांनी पंखा फिरतो, ट्यूब दिसते, ट्यूब लागते, मिक्सर सुरू होतो, अनेक गोष्टी होतात. ताकद तशी कळत नाही. जसं कधी बोट लागला, झटका बसला एकदा, देव दिसतो अक्षरशः. इतकी ताकद आहे या विजेमध्ये. पण ती तर 20 वॅटचं नुसती एक ट्यूब जाळते फक्त. म्हणजे प्रसंगी ती वीज तितक्या छोट्या कामासाठी पण उपयोगी पडते. तसे तुमच्या आयुष्यात त्या छोट्या मोठ्या गोष्टींसाठी सुद्धा गुरु धावून येतात. पण त्याच्या आधी पहिली गुरु हाच परमात्मा, हाच परेश, हा ज्याचा दृढ विश्वास आहे, हे म्हणायला खूप एका वाक्यात सांगितलंय. पण त्यासाठी जन्मोजन्म खर्च द्यायला लागतात. खरोखर मला सांगा, आपला प्रत्येकाच्या बाबतीमध्ये कोण ना कोण गुरु असणार. लौकिकातला असेल, पारलौकिकातला असेल, तुमच्या स्वतःचे जे काही स्किल त्यामधला असेल. पण त्या गुरुवरती दृढ श्रद्धा होण्यासाठी काहीतरी घडलं असलं पाहिजे ना. जोपर्यंत ते होत नाही, जोपर्यंत मनामध्ये साशंकता आहे, शंका आहे, किंतु आहे, परंतु आहे, तोपर्यंत ती गोष्ट सर्वार्थाने होत नाही, 100% होत नाही. आणि मग तुम्ही एवढं काही केलं, मग काय नाही झालं. सत्यनारायणाची पूजा केली, 16 सोमवार केले, हे केलं, ते केलं, शिर्डीला गेलो, बाई शिर्डीला गेलो, दर पौर्णिमेला जाऊन आलो, मग का होत नाही? दृढ विश्वास. बाजारात वस्तू आणली, अनपॅक केली, ठेवली, तरी मला साशंकता चालेल की नाही, चालू केला, दिसायला ना, आपण केबलवर दिसेल की नाही, केबल आली तरी त्यामध्ये ह्याच्यामध्ये स्टारवर दिसेल की नाही, शंकाच संपत नाही. शंका दिसला, हा मग त्यावर तो चॅनल लागेल की नाही, लागला, क्रिकेट मॅच चालू झाली, अरे पण तेव्हा मी घरी असेल की नाही, मग त्यासाठी रेकॉर्डिंगची सोय दिली. म्हणजे कंपनी तुमच्या पुढे एक टप्पा आहेच. तुम्हाला ज्या ज्या गैरसोय होती त्याची व्यवस्था कंपनीने केली. अरे पण लाईटच गेलं तर, अरे आहे ना, इन्व्हर्टर आहे, इन्व्हर्टरची बॅटरी संपली तर जनरेटर आहे. ही उत्तरं जर आपल्या लौकिक आणि नेहमीच्या जीवनामध्ये मिळतात तर गुरु ह्याच्या पलीकडे आहे. ह्या सगळ्यांशिवाय सुद्धा गुरु तुम्हाला आनंदी करतो. ज्या टीव्हीमुळे, ज्या टीव्हीवरच्या कार्यक्रमामुळे तुमचा आनंद मिळेल असं तुम्हाला वाटत होतं आणि नंतर अनेक गोष्टी केल्यानंतर शेवटी सिंधूवरती कोणते आउट झाला, लोकांनी टीव्ही फोडले. पूर्वीच्या काळी असं प्रकार व्हायचे की लोक टीव्ही फोडायचे त्यांच्या आवडीचा खेळाडू आउट झाला की. म्हणजे किती हौसेने त्यांनी टीव्ही आणला असेल की त्यावरती मॅच बघण्याकरता, की आता याच्यावरती सचिन किंवा सुनील 100 धावा करेल आणि त्याचा शून्यावरती विकेट गेली की हा भ्रमनिरास जो आहे ना, हा जो भ्रमनिरास आहे, तो भ्रमनिरास तुम्हाला हळूहळू हळूहळू गुरुत्वाकडे ओढत असतो. जोपर्यंत आहे त्यात तुम्ही आनंदी आहात ना, तोपर्यंत आपण उठून गुरुकडे जावं असं वाटत नाही. तुम्ही कोणाच्याही सत्पुरुषाच्या कथा ऐका, त्यांच्याकडे येणारी मंडळी काहीतरी अडचण आल्याशिवाय त्यांच्याकडे येत नाही. ती निवारण्याकरता म्हणून आपण गुरुकडे जातो, मग त्याचं काम तो करतो. त्या विश्वासाचा मग दृढ विश्वास, अरे याचं काम झालं, आणि मग तो माणूस कायमचा त्या गुरुचा होऊन जा. देवतयाचा अंकिला स्वय संचरा त्याचे घरा. म्हणजे आता उलटी भाजणी चालू आहे की तुम्हाला परमेशाच्याही पलीकडे नेऊन ठेवल्यानंतर आता देव तुमच्या घरी येऊन त्यांनी ते दळण कांडण केलं, त्यात नवल करा. त्याच्या खाली नाममुद्रेमध्ये म्हणतात, एका जनार्दनी गुरु तेथे नाही वास. पुन्हा पहिल्या लाईनचीच पुनरावृत्ती, निश्चयार्थी पुनरावृत्ती. म्हणजे संशय मनात ठेवला तर
काम होणार नाही. लौकिक आयुष्यामध्ये असून दे किंवा मला सांगा, नोकरीला आपण जातो, 1 महिना रोज कामावर जातो, या भरोशावर जातो ना की 1 तारखेला पुढच्या पगार मिळेल. गाडीमध्ये बसतो, गाडी सुरू होते, विटीला जाऊन थांबते, या भरोशावर आपण असतो. आपण ड्रायव्हरला पाहिलं पण नसतं, त्याचं नाव सुद्धा माहित नसतं. हा मला विटीपर्यंत नेईल याची खात्री असते, एवढंच. या विश्वासावर सगळं चालतं. तिथे संशय घेतात. तुम्ही ड्रायव्हरला विचारता, तुम्ही काय तुम्ही कुठल्या वर्षी रेल्वे कामाला लागला, तुम्ही ट्रेनिंग कुठे घेतलं, भुसावळला घेतलं का, तुमचं किती तास ड्रायव्हिंग झालंय, तुम्हाला काय होतं. तुझा विश्वास असेल तर या गाडीत बस, नंतर दुसरी गाडी पकड. साधं. शाळेमध्ये गेल्यानंतर तर शिक्षकांना 100 प्रश्न विचारले, काय हो तुमच्या कशावर माझा मुलगा की पास होईल, त्याने अभ्यासच केला नाही तर, तुम्ही तर शिकवलंच नाही तर, तो आजारी पडला तर, किंवा तुम्ही आजारी पडलात तर, किंवा शाळा बंद पडली तर, किंवा पूर आला तर. ते म्हटले बाबा तुम्ही दुसऱ्या शाळेमध्ये जा. संशय फिटून जोपर्यंत तुम्ही विश्वास ठेवत नाही तोपर्यंत ते सिद्धही होणार नाही. हा तुम्ही कदाचित म्हणाल अहो काय असं नाही, पण हल्ली असं होत नाही ना, आपण विश्वास ठेवायला जावं आणि आमचा भ्रमनिरास होतो. हा आता पॉइंट आला. हा भ्रमनिरास होऊ नये म्हणून गुरुवर श्रद्धा पाहिजे. सगळ्यात आधी तुमच्या गुरुवर तुमची श्रद्धा असेल आणि गुरुने तुम्हाला आपलं म्हटलं असेल तर तुम्हाला अशा ठिकाणी तो पाठवतच नाही जिथे तुमच्या पदरी निराशा येईल. अशा ठिकाणी जाण्यापासून गुरु तुम्हाला रोखतो, तुमचं तत्व तुम्हाला रोखतं, चुकीचं वागूच देत नाही. आधी चुकीचं वागल्यानंतर गुरु आठवतो की पहिली स्टेप झाली. पण एकदा गुरुने तुम्हाला मांडीवर घेतलं, तुम्ही गुरुचं ऐकायला लागला की गुरु तुमच्याकडनं चुकीच्या गोष्टी होऊच देत नाही. खरी गोष्ट आहे. तद्वत पहिले ज्याचे जे सद्गुरू असतील, असं काही नाही की सगळ्यांचा एकच असला पाहिजे. आपल्या हिंदू धर्मामध्ये हे फार चांगलं आहे की सगळ्यांसाठी त्यांनी गुहा ठेवलेली. आईस देव माना वंदा गुरुजनांना, कोणा नाही म्हणून माना, ज्याला मानाल त्याला पूर्ण विश्वासाने माना. मग जर विश्वासघात झाला त्यातून धडा मिळेल आणि खरा गुरु कोण ते कळेल. साधी गोष्ट आहे बघा, 1-2 किस्से. एक आहे बाबूराव रुद्र, शंकर महाराजांचे सत्शिष्य. ते सोलापूरच्या महाराजांकडे पट्टेवाले म्हणून कामाला होते. जिथे कुठे महाराज जातील ते बाजूने ते असायचे. एकदा शंकर महाराज एका काठेवाडी पगडी बांधून रस्त्याच्या काठी उभे होते. तिकडनं महाराजांची गाडी आली. बाबूराव खिडकीत होते, महाराज पलीकडे होते. काच खाली करायला लावली. बाब्या, हा राजा पाहिजे का तो राजा पाहिजे. एका क्षणात बाबूराव म्हणले. महाराज त्याच्यात महाराजांना म्हणले मी येतो. गाडीत खाली उतरले आणि यांच्याबरोबर चालायला. त्या बाबूराव रुद्रांच्या घरामध्ये शंकर महाराजांनी देह ठेवला. त्याच्या महाराज गेल्यानंतरही 3 दिवस ते त्यांच्या समाधीपाशी बसले होते आणि त्यांना तेव्हा अनुग्रह झालेला आहे महाराज गेल्यानंतर. त्याच्या आधी जेव्हा त्यांना प्रश्न विचारला की तुला तो राजा हवाय का हा राजा हवाय, लौकिकातलं राजपद पाहिजे का परमात्माचं राजपद पाहिजे, एका क्षणात हो म्हणून खाली उतरले. आजच्या घडीला हे कदाचित वागणं तुम्हाला चमत्कारिक वाटेल. पण चमत्कारिक वागल्याशिवाय मोठेपणा येतच नाही ना. 10वीची परीक्षा सोडून जेव्हा सचिन तेंडुलकर पाकिस्तानमध्ये मॅच खेळायला जातो तेव्हा आपल्या कोणाच्याही आई वडिलांनी आपल्याला शिव्या घातल्या असत्या. 10वीची परीक्षा आधी पूर्ण कर, मॅच काय नंतर खेळता येईल. पण आजही सचिन 10वी पास नाहीये, त्याचा एक पेपर राहिलेला आहे. डॉक्टरेट डिलीट झाला पुढे तो, त्याचा एक पेपर राहिला आणि त्याला पाकिस्तानची मॅच लागली म्हणून तो तिकडे जावं लागलं त्याला. असं काहीतरी घडल्याशिवाय अलौकिक नाही होतो. पण ठीक आहे, आम्ही अलौकिक होणार नाही, हरकत नाही ना. मी कुठे म्हणतो आम्ही तरी कुठे अलौकिक आहे. आणि जो अलौकिक आहे त्याचं शिष्यपद तरी घेऊ ना, त्याच्या पायाशी तरी बसू ना, त्याच्यातही आनंद आहे. मला तबला वाजवता येत नाही, पण हा तबला जेव्हा वाजवतो मला ऐकायला खूप छान वाटतं. आपण सगळे झाकीर हुसेन आहोत का? नाही होत, पण त्यांचा तबला वाजताना अत्यंत आनंद होतो. हेच आहे, हा दृढ विश्वास आहे. एखाद्या कार्यक्रमाचं तिकीट काढून तुम्ही त्या कार्यक्रमाला जाता, तुमचा विश्वास असतो त्यावरती की हा कार्यक्रम चांगला असेल. जेव्हा तो खरोखर चांगला नाही, तुम्ही म्हणता मला दृढ विश्वास आहे, झाकीर हुसेन चांगला तबलाच वाजवतात, हा दृढ विश्वास आहे, त्याने सिद्ध केलेलं आहे. असे तुमचे गुरु जे कोण असतील त्यांचं सिद्धत्व तुमच्यापर्यंत आलेलं असेल. अनेक मार्गाने तुम्हाला जाणवतं, फक्त आपण रिसेप्टिव्ह नाही. कंडक्टर लागतो ना वीज ट्रान्सफर करायला, कंडक्शन मध्ये काही प्रॉब्लेम आला तर वीज इकडून तिकडे जात नाही.
जोपर्यंत आपण स्वच्छ होत नाही, तेवढे रिसेप्टिव्ह होत नाही, तोपर्यंत तत्वाचा आपल्याला अनुभूती येत नाही. मग पुन्हा पदरी निराशा येत राहते. निराशा परत 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 येत राहिली की विश्वासच उडतो सगळ्याच गोष्टींवर. दृढ विश्वास होणं दूर आहे, तो विश्वासही जातो. यातनं बाहेर पडायचं तर उत्तम मार्ग म्हणजे होऊन गेलेले जे संत आहेत, जे आता देहात नाहीत, त्यांचं गुरुपद घ्या. ते चुकायचा काही चान्सच नाही. त्यांची तुमच्या समोर सगळी ग्रंथमालिका आहे, सगळं वचन आहे, तुमच्या समोर त्यांचं संपूर्ण जीवनचरित्र आहे. आणि जर खात्री पडली तर त्या गुरुला आठवण. आता आख्यानामध्ये आपण आख्यानामध्ये आपण हेच बघणार आहोत की आपल्याला माहिती सुद्धा नसताना गुरुची भेट कशी होते. आख्यानाचे पण 2 भाग आहेत, त्यातला एकच मी आज घेणार आहे. पुढचा भाग कधी पुन्हा येईल तेव्हा आपण पार्ट 2 बघू. दरम्यान इथे शिष्यत्व घेतल्यानंतर गुरुकडे गेलं की तो गुरु इतरांना काय सांगतो हे बघून आपल्याला जरा असं असं. त्यांनी सचिन तेंडुलकरनी एवढ्या सेंचुरीज केल्या. मी पण आस्तेकर गुरुजींकडे शिकलो, पण माझ्या नाही झाल्या सेंचुरीज. डॉक्टर सगळ्यांना एक औषध देत नाही. त्याला जो रोग झालाय ते औषध त्याला तो देतो. आणि तो त्या रोगातनं बरा झाला, एकदा अन्न पचायला लागलं की त्याचा थोडासा खुराक वाढतो, थोडं तुझं वजन वाढते, थोडं हिमोग्लोबिन वाढते आणि व्याधी दूर करतो. मग तुला जरा सक्षम करतो, मग जरा ठणठणीत झाला की मग तुला पुढे वाढतो. तसं तुमच्या गुरुकडे गेल्यानंतर तो तुमच्यासाठी जे काही करेल त्याच्या, मला हे का केलं नाही, ते पुस्तक मला का दिलं नाही, ते प्रमेय माझ्याकडनं का सोडवून घेतलं नाही, हे प्रश्न सांगणार नाही. कारण तुम्ही त्याला आपलं मानलेलं आहे, त्याने तुला आपलं मानलेलं आहे. तेव्हा आता यात प्रत्यवाय नाहीये कुठं. नाहीतर होईल असं, आज ह्याकडे गेलो मन भरलं नाही, उद्या तिकडे गेलो मन भरलं नाही, परवा अजून त्या ठिकाणी गेलो. तुम्हाला कोणीच आपलं म्हणणार नाही. एका दुकानातून तुम्ही सतत कपडे घेत, साड्या घेत राहिलात की मग तो त्याचे ते पॉईंट वाढत जातात मला. आणि मग क्रेडिट पॉईंट मग 5वी साडी जेव्हा घ्यायला जाता तेव्हा एक साडी फ्री मिळते. पण तुम्ही जर प्रत्येक साडी नवीन दुकानात घेतली तर कुठल्याच दुकानात तुमची क्रेडिट पत राहते. पण त्याच्या आधी 4 दुकानात साड्या घ्याव्या लागतात, शर्ट घ्यावे लागतात. मग कळतं हा दुकानदार खुली, हा शर्ट नाही चालला, त्याच्यावर खुली, त्याच्यावर खुली, हा फायदा. म्हणजे साधा शर्ट पॅन्ट घेताना किंवा साडी घेताना सुद्धा 4 दुकानं ढुंगाळावी लागतात. गुरु बघताना सुद्धा हे करावं लागतं. पहिल्या फटक्यात तुमचा गुरु तुम्हाला भेटेल असं नाही. मुंडलेकर महाराजांना जेव्हा गुरुची भेट व्हायची होती, तळमळ लागली होती. खूप सत्पुरुषांना भेटले, स्वामी समर्थांना सुद्धा भेटले. स्वामी समर्थ म्हटले नाही बाबा तुझं काम माझ्याकडे नाही. तिथे कुठे? येडेगावला गेले, तुकामाईंच्या घरी गेले, घरात नव्हते. कुठे तुकामाई? नदीच्या वाळवंटामध्ये असतील, तिकडे गेले. ते नदीच्या वाळवंटामध्ये बसले होते. तिथे एक पोर खेळत होतं. ते सांगितलं खड्डा खड आणि त्या पोराला आतमध्ये गाड आणि वरून वाळू उठून. आता दृढ विश्वासू इथे त्याने ते केलं. मुंडलेकर महाराजांनी ते केलं. तिकडनं माणसं आली, अरे म्हणजे पोर कुठे गेलं? पण एकच म्हणणार ह्या बसवाड्याने त्याला गाडलं म्हणे, त्या ह्याच्यामध्ये मारायला आले. 2 जणकी बसले पण पाठीत. तुकामाईने म्हणलं अहो काहीतरी करा. काय रे म्हणले, काय झालं? नाही पोराचा जीव घेतला. कुठे जीव घेतला म्हणे? काय म्हणे पोराला बाहेर द्या, पोर जीव. म्हणजे ही परीक्षा होती तुमचा गुरु जो तुमची परीक्षा घेत असतो. माझे स्नेही आहेत, फार उत्तम हार्मोनियम वाजवतात. ते हार्मोनियम विशालच झाले होते आणि नंतर ते गेले पंडित मनोहर चिमोट्यांकडे थोडस पुढचं शिकण्यासाठी. चिमोटे त्यावेळी पहिल्या ग्रेडची क्लास घेत होते, अलंकार वाजवून घेत होते. ते म्हणले ती पुढची पेटी घे आणि तिथे बस आणि अलंकार वाजवा. ते म्हणले मला इतकं चमत्कारिक वाटलं की अरे मी विशारद करून आलोय, अलंकारसाठी आलोय आणि तुम्ही मला पहिल्या परीक्षेमध्ये सरांकडे मी गेलो की सर मला PhD करायचे बरं का मॅथमॅटिक्स मध्ये, मला थोडं गाईड करा. आणि ते म्हणले मला 2चा पाढा म्हणून दाखव. तर कसं वाटेल? तसं काहीतरी झालं ते. आणि ते अलंकार वाजवायला लागल्यानंतर म्हणले माझं मलाच पटायला लागलं की अरे आपल्याला अलंकार पण हवे तसे येत नाहीये. ते म्हणले अजून फास्ट वाजव, अजून फास्ट वाजव, अजून फास्ट वाजव. एका स्पीड नंतर तो अलंकार वाजवता येईना.
म्हणजे हा म्हणजे ह्या जो स्पीड गुरुला अपेक्षित आहे तो अजूनही आपण वाजवू शकत नाही. आपल्याला येतं हा आपला विश्वास झाला, पण तो त्याचा विश्वास पाहिजे ना, तुम्हाला खरोखरच येतं. तुम्ही कोणा यांना विचारा, हे मोठ्या मोठ्या गुरूंकडे ही वाद्य शिकलेली आहेत. त्यांना पहिल्या फटक्यामध्ये गुरुनी सरळ घेतलंय का विचारा, नाही. इतकं थकवतात मेंटली फिजिकली का अंत बघतात. तर माझा अंत आमच्या गुरुनी पहिल्या रेकॉर्डिंग मधल्या घालून पाडून मुद्दामच बोलतात. पण एक नंतर कळतं की यांना आपल्याकडनं बेस्ट ऑफ द बेस्ट काढून घ्यायचं होतं, म्हणूनच हे करत होते. जो अत्यंत प्रिय शिष्य असतो ना, तो सगळ्यात जास्त शिव्या खातो आणि बाकी शादा बाळाचा मस्त उत्तम छान. समजा गुरु व्हावा म्हणतो याचा अर्थ आपला डेव्हलपमेंट संपली किंवा गुरुला ही खात्री पडली हे पोरग याच्यावर जास्त शिकू शकत नाही, तेव्हाच गुरु व्हावा करतो. तोपर्यंत गुरु व्हा म्हणत नाही. ठीक आहे. परवा मी मुलाखत बघत होतो की त्यांचं नाव मी विसरलो, नृपेंद्र मिश्रा म्हणून एक IAS ऑफिसर आहे. जेव्हा CM होते आपले मोदी साहेब, तेव्हा त्यांच्या अंडर त्यांनी काम केलं होतं. त्यामुळे मोदी साहेबांचं मी एक बघितलं, ते एक मोठं मिशन असतं की त्याचे भाग पाडतात आणि पहिला टप्पा तुम्हाला बोलवत सांगतात आम्ही इथं करणार आहे. तेवढं करून झालं आणि वेळ देतात 3 महिन्यामध्ये हे करायचं आणि एवढा खर्च तुमचं बजेट देतो आपण. अगदी ते केलं आणि त्याच्याकडे गेलो की झालं माझं, की ते व्हावं म्हणत नाही. ते म्हणतात हा आता मग पुढचा पॉईंट आहे, हा पुढचा टप्पा करायचा आता, हे 300 झालं ना, हे घे, हे अजून 200 कोटी घे आणि आता हे कर. तसं तुमचा गुरु तुम्हाला एका लेवलला देतो, झालं की कौतुक नाही करत, त्याच्याहून पुढची लेवलला घेऊन बसतो. जोपर्यंत त्याला ह्याचं वाटत असतं की ह्या पोरामध्ये अजून सुधारणा शक्य आहे, तोपर्यंत तो तुम्हाला त्रास देतो. सो कॉल्ड त्रास, जो तुमच्यासाठी अत्यंत हिताचा असतो, ते पुढे गेल्यावर करतो. की म्हणजे जेव्हा तबला वाजवला, ढोलक वाजवतो, अक्षरशः हे सालटून निघतो, ठणकत भयंकर. गिटार वाजवताना ही बोटं अक्षरशः फाटतात. सतार वाजवणाऱ्या मंडळींची नखं अशी हे होतात, कुरतडली जातात. हे सगळं गुरुला कळत असतं, कारण त्याचं पण कधीतरी हात फाटलेला असतो. आणि ज्या दिवशी हा म्हणेल की सर दांडी मारून घरी बसला की हे जमायचं नाही, याची डेव्हलपमेंट आपल्याकडनं बऱ्याचदा कळत नकळत हे होतं. आपण परीक्षेला घालतो. तुम्ही सुरुवातीला जे म्हणतो की मला काय मजा वाटते की परीक्षा आहे, डिप्लोमा झाला, आता मी फर्स्ट इयरला आलेलो आहे, की गुरुची परीक्षा गुरु घेतो याचं वाईट वाटण्याचं कारण नाही. आपण नापास झालो तरी वाईट वाटायचं कारण नाही. नापास झालो म्हणजे अजून 1 वर्ष या गुरुने आपल्याला काढता येणार, तर त्याला काळजी पडली असते, हो तुम्ही पास व्हायला याची 100% रिझल्ट लागावा असं प्रत्येक गुरुला वाटत असतं. तर तुम्ही नाही एवढी मेहनत तो घेत असतो तुमच्यावरती, हे पोरगं जरा कच्चं वाटतं ना, इथे गडगडणार, आमका प्रश्न याला झेपणार नाही, तो बरोबर तीच तालीम तुमच्याकडनं करून घेतो. तशा पद्धतीने गुरुकडे जाण्याचा कंटाळा हा बऱ्याचदा आपल्या प्रगतीच्या आड आहे. आपल्याला वाटतं की हे माझं लिमिट आहे आणि आपण थांबतो. गुरुला माहिती असतं की तुझं अजून लिमिट आलेलं नाही, तुला अजून करायचं, अजून करायचं, अजून करायचं. अजून करण्याची हे कुठून गुरु परमात्म्यापासून परमेश्वरापर्यंत जाते. तुमच्या डोक्याची झेप जेवढी मोठी तेवढा तुमचा विश्वास मोठा. तुम्हाला गुरु किती मोठा वाटतो, गुरु किती मोठा आहे जेवढा तुम्हाला वाटतो तेवढा. सचिनला रमाकांत आचरेकर फारच मोठे वाटले म्हणून तो सचिन. एका शिक्षकाकडे अनेक विद्यार्थी शिकतात, प्रत्येकाला मार्ग वेगवेगळे पडतात, प्रत्येकाची बुद्धिमत्ताही वेगळी असते. काही वेळा जास्त बुद्धिमान मुलाला कमी मार्क मिळतात आणि कमी बुद्धिमान पोरग पुढे जातं, कारण ते गुरुचं ऐकतं. गुरु सांगतो नाही तुला हे जमत नाहीये, हे 100 वेळा लिहून काढ. हे जो लिहून काढतो त्याचं ते काम, जो नाही काढत त्याचं आडतं. कारण विश्वास आणि तो पुढे जाऊन दृढ विश्वास होणं, आधी पहिले विश्वासच बसत नाही आपला. कुणी काय सांगितलं की इथून आपण सुरू होतो, पण मग त्याला अनुभव आला असता की तो म्हणतो नाही रे असं कसं म्हणतो, माझं झालं ना असं. हे बघ मी गुंतवले अमक्या शेअरमध्ये पैसे टाकले, 6 महिन्यामध्ये झाले ना दुप्पट. हा मग थोडा विश्वास बसतो. मग हे सांगणारे अजून 10,000 भेटले तुम्ही जास्ती विश्वास बसतो. मग आपणही ते केलं, आपलेही पैसे दुप्पट झाले की दृढ विश्वास बसतो. आणि काही कारणाने ते पैसे बुडले तर एक धडा मिळतो. आपण चुकीच्या पद्धतीने विचार करत होतो, चुकीच्या माणसाचं ऐकत होतो
आणि अशा पद्धतीने तुम्हाला योग्य गुरुपर्यंत तुमचं प्रारब्ध पोहोचवतं. आता आख्यानाकडे जाताना ह्या अभंगाचा आधार घेऊन पुढे जातो. तिथे आता पुन्हा या अभंगाचा पुन्हा पुन्हा येत नाही. आख्यान नवीन आहे, वेगळ्या मंडळींचं आहे, मला ऐकायला मजा वाटते. तर तुमच्या गुरुवरचा तुमचा विश्वास हा दृढ विश्वास झाला की ते गुरुतत्व तुमची गाठ परमेशाशी घडून देतो आणि तो परमेश्वर त्याचा दास असण्यासारखा त्याच्या सोबत राहतो. अर्जुनाचे घोडे तो द्वारकेचा राणा तो स्वतः सहज युद्ध करू शकला असता, त्याला कोण नाही म्हटलं नसतं. पण तो सारथी होतो अर्जुनाचा. पण सारथी होऊन पण तो असं काही करतो की अर्जुन जिंकतो. हे महत्वाचं आहे. सगळी भीष्मपितामहांपासून सगळी मंडळी एकाच बाजूला असूनही कौरव जिंकत नाहीत. पण दृढ विश्वास नाही, कोणाचाच कोणावर विश्वास नाही. आणि इकडे मात्र तसं नाही. तू कर असं म्हटल्यानंतर अर्जुनाने केलं. त्याला सुरुवातीला प्रश्न पडले पहिल्या अध्यायामध्ये, तेव्हा त्याला झापलंय श्रीकृष्णाने, तू तुझी विद्वत्ता घालू नकोस आणि तुझं अज्ञान माझ्यासमोर दाखवू नकोस, मी सांगतो ते कर. इथे दुसऱ्या अध्यायाच्या मध्यावर कुठेतरी ही त्याला कमांड मिळालेली आहे, मी सांगतो ते कर. ते केल्याचे परिणाम त्याला मिळाले, तू युद्ध जिंकला. आपण रोजचं आयुष्य, आपलं संपूर्ण आयुष्य हे एक प्रकारचं कुरुक्षेत्र आहे, महाभारत युद्धच आहे. आपलीच माणसं आपल्या समोर असतात, जमिनीचे वाद असतात, चुलता समोर असतो कोर्टामध्ये, काय वेगळं असतं. घरामध्ये काही वाटणी असते, त्याचे वाद असतात. म्हणजे हे महाभारत रोज आपल्या आयुष्यात घडत असतं. आपल्या रथाचे घोड्याचे लगाम आपण भगवंताकडे देतो का त्याला फक्त त्या देवघरापुरतच कोंडून ठेवतो? बाबा तू तिथेच बस, मी तुला तिथेच आणून नैवेद्य देतो, फुलं देतो, हार घालतो, तू बाहेर नको येऊ. ही भूमिका असते आपली. कारण तो बाहेर आला आणि त्याने आपल्याला ह्या गोष्टी करताना पाहिलं तर देवाला घाबरतो किंवा लाज तरी वाटते देवाची. आज वर्ल्ड फ्रेंडशिप डे आहे, सख्य भक्ती आपल्याकडे. अर्जुनाची सख्य भक्ती होती, देवाला मित्रासारखं वाटलं. देवासमोर एखादी गोष्ट कमिट करताना लाज का वाटते? मला ती एक गोष्ट आवडते ख्रिश्चन धर्मातली, की एक कन्फेशन बॉक्स असतो. तिथे तुम्ही जायचं आणि तुम्ही ते कोणी ऐकत नसतं, ते कोणाला दुसऱ्याला कळत नाही. तुम्ही केलेल्या पापकर्मांचे कबुली तिकडे जाऊन द्यायची. मी म्हणतो हे आपलं कन्फेशन बॉक्स आहे ना आपल्याकडे, चांगलं असेल तर घेऊ आपण. संध्याकाळी रात्री सगळे झोपले ना की देवघरापाशी जा आणि बारीक आवाजात त्या देवाला सगळं सांगा, मी दिवसभरामध्ये एवढ्या दांडाला गेल्या, इतक्या भानगडी गेल्या, याला ठेकवलं त्याला ठेकवलं, माझा बँक बॅलन्स इतक्याने वाढला, कारण ह्याचे पैसे मी बुडवले. कुणाला तरी सांगा, नाही सांगितलं तर ते अंगावरती उठतं. मग कधी ब्लड प्रेशरच वाढेल, कधी शुगरच वाढेल. ते न बोललेल्या गोष्टी आहेत ना त्या शरीरामध्ये अशा अर्थाने दिसतात. जर शरीर मोकळं करायचं असेल, आर्टरीज मोकळ्या करायच्या असतील, डोकं मोकळं करायचं असेल, सांगून मोकळे आणि स्वतःच कम्फर्ट बनवून घ्या. नाही कशाला लोकांनी द्यायची मारायची वाट बघतात, चूक झाली. जितकं कमिट कराल ना त्याला, तेवढं त्यांचं तुमचं ना मधलं अंतर कमी. मित्राशी बोलण्यासारखं. मीराबाई अरे ठाकूर खरो ना यार असं म्हणायच्या. त्यांची प्रतार भाव होता ठाकूर बाबत. पण देव म्हणजे काहीतरी मोठा, मी असं कसं करू बाबा, अरे काय यार कर ना, काय एवढं करते मी, काय तू एवढं जमत नाही तुला. देवाशी भांडायचे सर. मी आईशी भांडतो ना आपण, वडिलांशी भांडतो, बाबा मला पैसे पाहिजे, काय मला नाही, मला आधी गोव्याला ट्रिपला, शाळेची ट्रिप मला जायचंय, कॉलेजची ट्रिप आहे, अजिबात पैसे मिळणार नाही, काय मी येणार नाही का, घर सोडून जायचं, 2 दिवस बाहेर मामाकडे जाऊन जायचं. हे सगळं जे करतो ते देवासोबत करा. मजा वाटते, मजा वाटते. मी नेहमी नाही, कधी कधी करतो, मजा वाटते करून. आता कसं असतं माहिती का, आपल्या वयाला येईपर्यंत ना आपली कोण राहिलं पण नसतं आसपास, ही पण असते. लोक म्हणतात काय हो पोरं माझं ऐकत नाही, मुलगा अमेरिकेला असतो, मुलगी ऑस्ट्रेलियाला असते, बायको माझं ऐकत नाही. अरे मग ठीक आहे, देवाला जाऊन सांग, तो ऐकेल. तो बिचारा शांतपणे उभा आहे, तुम्ही काही सांगा तो ऐकतो. आणि झोपताना जर तुम्ही कमिट केलं ना, रात्रभरामध्ये डोक्यामध्ये त्याचे उपचार चालू होतात. सकाळी उठता तेव्हा तुम्हाला काहीतरी आयडिया सुचलेली असते, हा असं काहीतरी.
तर सख्य भक्ती, आज वर्ल्ड फ्रेंडशिप डे आहे, श्रावणही आहे. मी असं म्हणतो की देवाला मित्र मानूया, जीवश्च कंठश्च मित्राला जसं मनात सांगतो आपण, तसं देवाला सांगतो आजपासून. काय आनंदाचं पण सांगा, अरे मी 5 जणू पेढे, पहिला पेढा त्याला द्या, आपला बाबा नाईकला दिला तर खूपशी माझं हे भीतीच नका. आपला देव आपला आपला आम्ही आहे. डॉनचा कसा भरोसा वाटतो, भाई आहे मेरा भाई, अरे भाई आहे म्हणतात का नाही अंडरवर्ल्डचे लोक, अरे काय टोऱ्यात फिरतात ते, पोलीस पण घाबरत नाही, इतकी ते डॉनचा दरारा असतो. मग त्या डॉनचा एवढा दरारा आहे तर त्या डॉनचा बाप कसला समोर, तो दरारा केवढा असला पाहिजे. तो आम्हाला नको, भगवंताचा माणूस आहे मी आणि त्याला हात लावायचा, हे नाही आम्ही तोंडात येत, कारण दृढ विश्वास नाही. तो जो अंडरवर्ल्डचा असतो ना पिंटर, त्याच्या डॉनवरती दृढ विश्वास असतो बरं का. ते फिदाईन असतात ना, फिदाईन मरायला तयार होतात. काही गोष्टींना ज्या उपयोगाच्या आहेत त्या कोणाहीकडे घ्याव्यात. तुम्ही मरायला सुद्धा तयार होता. ते फिदाईन जे असतात घेण्यासारखा गुण आहे हा. किती विश्वास असेल, खऱ्या अर्थाने दृढ विश्वास आहे. माहिती असतं मी 100% मरणार आहे, तरी जाऊन काय ते असेल ते मिशन करतात. आणि हे सगळं बाजूला ठेवलं आपले सैनिक घ्या. ऑपरेशन सिंधूर एवढ्यातच झालंय, आपण तर त्यांचे बाप आहोत. एकही माणूस न गमावता काम झालंय. थोडक्यात भगवंताला आपला माना. तो परेश जो आहे तो आपल्याला ईशाच्याही पलीकडचा वाटतोय, तो हळूहळू परमात्म्यापर्यंत येईल. मग असं वाटेल मी जीवात्मा आहे, तो परमात्मा आहे, तो अजून पुढे येईल. आपल्या गुरुमध्ये तो दिसायला लागेल. तुमच्या गुरुला गुरुत्व नसेल तर तुमचा दृढ विश्वास त्याला गुरुला गुरुत्व द्यायला लागेल. साखर गोडच असते. चोराने जरी चोराच्या घरामध्ये चहा बनतो, त्याच्या बायकोने जरी ती टाकली चहामध्ये तरी चहा गोडच लागतो. त्यांनी चोरीच्या पैशात ती आणलेली असते. संतांच्या घरी जरी चहा बनतात त्यात साखर पडते, ती पण गोडच असते. तसं तुमचा गुरु असा अगदी गृहीत धरा. तुम्ही चुकीच्या माणसाला धरलाय. अगदी आजच्या काळात तर तुमचा मेन प्रश्न सांगतो, कशावरनं हा गुरु इतका दृढ विश्वास ठेवायची योग्य त्याचा आहे की नको ठेवा. त्याच्याशी जर कनेक्शन असेल ना, तो तुमच्या गुरुला चांगलं वागायला लागेल. या गोष्टी घडलेल्या आहेत. तर सांगायची गोष्ट, इतरांसमोर हात पसरण्यापेक्षा, रडण्या भेटण्यापेक्षा आपल्या अडचणी भगवंताला सांगा. म्हणजे देव तयाचा अंकिला स्वये संचरा त्याचे घर. तुमच्या घरातला असल्यासारखा वाटेल. मग मला कोण विचारत नाही, मला भावकीचा त्रास होतो. तुमच्या वाट्याला जे काही आले 5, 10, 8 गुंठे, त्या गुंठ्यामध्ये तुम्ही टेचात आनंदात राहाल. आणि खाऊन बसलेला जो 10 गुंठेवाला आहे तो 10 ठिकाणी रडेल. लिहून घ्या. समाधान शेवटी तुम्हाला गुरुच देईल. समृद्धी तुमची तुम्ही मिळवा. घर बांधाल, डेकोरेशन कराल, बँक बॅलन्स वाढेल, पण त्या सगळ्यापासून समाधान जर हवं असेल तर गुरुच घ्या. गुरु विरजण असं काय, इतकंसं विरजण, एवढ्या मोठ्या दुधाला दही बनवतो. सुरुवातीला म्हणतात तोच तुमच्या आयुष्यामध्ये गुरुला एक सख्यत्व द्या. आणि गुरु, माझा गुरु हाच माझा देव आहे आणि माझा देव हाच माझा गुरु आहे, हे दृढ विश्वास ठेवलात की हळूहळू आयुष्यामध्ये फरक जाणवायला लागला. उद्याची चिंता मिटेल. सगळ्यात मेन प्रॉब्लेम जो आहे उद्याचं काय, तो प्रॉब्लेम कमी होईल. हे सगळं आता आपण बघणार आहोत पुढच्या आख्यानाच्या आधी अभंग एकदा घेऊ. देवतयाचा अंकिला स्वये संचरा त्याचे घरा. स्वये संचरा परेशु सर तुम्हाला संबोधन करते, मग आपण आख्यान घेऊ.
श्रीराम. आज खूप वेगळा योग आहे. ज्यांच्या नारदीय कीर्तनाचा प्रारंभच कारकिर्दीचा या मंदिरापासून झाला होता, असे हरिभक्तीपरायण गौतमबुवा वैद्य यांचं आज कीर्तन आपल्या इथे होत आहे. आणि ते म्हटले ते रास्त आहे की विठ्ठल संस्थान, दैवली कीर्तन, रायगड कीर्तन संकुल आणि सोहम समूह या तिघांच्या वतीने हा उपक्रम खूप छान रुजलाय आता खऱ्या अर्थाने. गौतमनी बोलता बोलता सांगितलं, चुकून माझ्याकडे गौतम शब्दाला घेतला, गौतम बुवांनी आपल्याला सांगितलं की डिप्लोमा होता त्यावेळी. त्याला मी आता सांगू इच्छितो की त्यांचं तर दादर कीर्तन विद्यालयामधलं विशारद अलंकार झालेलंच आहे कीर्तनाबद्दल. त्यांची वाटचाल खूप छान पद्धतीने सुरू आहे. ज्यांनी पहिलं कीर्तन ऐकलं होतं त्यात मी होतो, आपल्याला कल्पना आहे. आणि 5 वर्षात गौतम बुवा आपल्यातला बदल आम्ही जाहीररित्या सांगतो की अप्रतिम, खूप चांगली वाटचाल सुरू आहे. त्यामुळे पांडुरंगाचे आशीर्वादही आपल्याला निश्चितपणाने आहेत. हरिभक्तीपरायण सुहासबुवा सरपोतकरांचं त्यांना मार्गदर्शन खूप चांगलं आहे. संगीतामध्ये अनिल मोहिलेंसारखे त्यांना गुरु मिळालेले आहेत. आणि मुद्दापूर आवर्जून सांगतो, आता मुंबई विद्यापीठाने पहिल्यांदाच MA कीर्तन असा अभ्यासक्रम सुरू केलाय. आपले अभिमान वाटला पाहिजे. हरिभक्तीपरायण गौतमबुवा वैद्यांनी तिथेही MA कीर्तनासाठी ऍडमिशन घेतलेली आहे. गौतमबुवा या मंदिराच्या या उपक्रमामध्ये सोहम समूह, विठ्ठल संस्थान आणि रायगड कीर्तन संकुल तिघांच्या वतीने आणि या सर्व मान्यवर श्रोत्यांच्या वतीने आपल्याला त्याही वाटचालीला अधिक शुभेच्छा निश्चितपणाने देतो. खूप चांगली वाटचाल राहील. पुढचं जे आपलं कीर्तन पुढच्या महिन्यात होईल ते 7 सप्टेंबरला होईल याच ठिकाणी. त्यावेळी पनवेलच्या सौभाग्यवती स्वातीताई चितळे आपल्याकडे कीर्तन सेवेला येणार आहे. तो 7 सप्टेंबरचा रविवार असेल. आणखीन एका कार्यक्रमाचा उल्लेख मुद्दामून करतो, दिगंबर कांबळे इथे आलेलेच आहेत. येत्या शुक्रवारी कपालेश्वर मंदिरामध्ये सायंकाळी 5 ते 7 या वेळात ऐकण्यासारखं एक अजून कीर्तन आहे. हरिभक्तीपरायण मांडेवार बुवा, राजेंद्र बुवा मांडेवार, ज्यांना कीर्तन विश्वमध्ये देखील आपण अनेकदा पाहिलंय, टीव्हीवर ज्यांची कीर्तन आपण ऐकलेली आहेत, असे आपल्या विभागात ते वाशीला राहतात. त्यांचं कीर्तन कपालेश्वर मंदिरमध्ये येत्या शुक्रवारी 8 तारखेला नारळी पौर्णिमा आहे, संध्याकाळी 5 ते 7 तो त्यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होईल. मी दिगंबरजींच्या वतीने आपल्या सर्वांना निमंत्रण त्याचंही देतो. आणि मग नंतर लगेचच 7 वाजता दिविजा इथे बसलेलीच आहे, त्यांचा अनाहत जो समूह आहे त्यांच्या गाण्याचा कार्यक्रम त्या तिथे होईल. आणि मग काही मान्यवरांचे सत्कार त्यांच्या तिथे कार्यक्रमात होतील. त्याही कार्यक्रमाचं निमंत्रण आपल्याला देतो. पुन्हा एकदा सर्व सूत्र गौतम बुवांकडे देतो. आणि आपल्या सर्वांना नेहमी सांगत असतो की इतके मान्यवर श्रोते, मी केवळ आपल्याला कोण देखील म्हणत नाही, गौतम बुवा साक्षीला आम्ही अनेक ठिकाणी जातो, पण असा श्रोतृवर्ग कुठेही मिळत नाही हे मी जाहीरपणाने आपल्याला सांगतो. त्यामुळे आपल्या सर्वांच्या शरणी पुन्हा एकदा वंदन सादर करतो आणि सगळी सूत्र पुढे गौतम बुवांकडे देतो. धन्यवाद सर. जे योजलंय MA संगीत त्यामध्येही सरांचं मला मार्गदर्शन मिळणार आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने गुरु आहेत. आजचं कीर्तन सर ह्या सगळ्यासाठी तुमच्यासाठी आहे. मधलं पद आणि गुरुवरच झाला. आणि 15 ऑगस्टला कपालेश्वरामध्ये कृष्ण जन्माचं कीर्तन पुन्हा अस्मादिकांचंच आहे. रात्री उशिरा असेल पण थोडं जागरण करा आणि काला खायला या. प्रणाम घेऊयात. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय
आख्यान आहे डॉक्टर नागेश रामचंद्र धनेश्वर यांचं, श्री शंकर महाराजांचे पूर्ण अनुग्रहित सत्शिष्य. वरून लौकिकात जरी पाहिलं तर कुणाला खबरही लागायची नाही की हा माणूस परमार्थामध्ये इतक्या मोठ्या पदाला पोहोचलाय. यांचा आख्यान मुद्दाम यासाठी घेतलं की तुमच्या आमच्या सारख्या बॅकग्राऊंड मधनं येऊनच तुमच्या आमच्याकडनं जशा पद्धतीची वागणूक होते, तुमची आमची ज्या प्रकारची श्रद्धा असते, तशातच पुढे एक परमार्थातला मेरुमणी कसा तयार होतो याचे दाखले ह्या आख्यानामध्ये आहेत. आख्यानाचे 2 भाग आहेत. दोन्ही भाग एकदम कव्हर होणार नाही. आता आपण एका टप्प्यापर्यंत आख्यान नेऊ, पुन्हा जेव्हा योग येईल तेव्हा आपण त्याचा उत्तर देऊ. डॉक्टर धनेश्वरांबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. त्यांच्या घरामध्ये 5 पिढ्यांपासून उपासना होती. त्यांचे आजोबा जेव्हा पूजेला बसायचे तर त्यांची आधी सिद्धता करायची सगळी, वाती, तेलवाती, फुलवाती वगैरे, आणि ते पूजा करायला लागले, विष्णू सहस्त्रनाम म्हणायला लागले की आपोआप निरंजन पेटायचे. इतकं सत्व त्यांच्यामध्ये होतं. 1899 सालचा जन्म आहे डॉक्टरांचा. आणि शालेय शिक्षण, प्राथमिक शिक्षण झालं, माध्यमिक शिक्षण चालू होतं. नगर तेव्हा ही गोष्ट 1908 सालची वगैरे आहे, 8-9 सालची. तर संध्याकाळच्या वेळी ते आणि त्यांचे रंगारी नावाचे एक मित्र फिरत फिरत थोडस आड एक जंगल होतं, तिकडे जायचं. तिथे एक ओढा होता, ओढ्याच्या काठी एक औदुंबर होता, औदुंबराला पार बांधलेला होता. संध्याकाळी गेलं की तिथे जाऊन बसायचं, खरी गोष्ट आहे. आणि तिथे गेल्यानंतर मग त्यावेळच्या संस्कारानुसार ते कधी मारुती स्तोत्र म्हणायचे, कधी विष्णू सहस्त्रनाम म्हणायचे. एकदा असं झालं, विष्णू सहस्त्रनाम म्हणता म्हणता एक फकीर तिकडना अवलिया आणि म्हणला, काय रे पोराव, तुम्हाला हनुमान बघायचा आहे का, मारुती बघायचा आहे? हो हो म्हणे. त्यांचा काय, मारुती म्हणजे लहान मुलांचा एकदम फॅन्सी देव आहे ना तो, तर व्यायाम व्यायाम करणार असल्यामुळे आणि उड्डाण बिड्डाण, रामायणाची पण गोडी ना आम्हाला लहान वयात मारुती रायामुळे लागली. नंतर रामरायाचं महत्व पडलं. पण जेव्हा अगदी छोटे छोटे आम्ही वांद्रासारखेच होतो ना, अजूनही वांद्रासारखेच आहोत, फक्त थोडं जरा आता त्याला बाहेरचा जरा आकार बरा आलाय. ते वगैरे छान सांगितलं की कुंभारासारखा गुरु असावा. आता जर ती माती म्हणली की हा मला थापटतो, मी नाही याच्याकडे जाणार, तर त्याचा घडा बनेल काय? त्याचा चांगला घडा बनायला हवा असेल त्या मातीचा, त्या घड्यामध्ये जर शुद्ध गंगेचं पाणी ठेवायला हवं असेल तर आधी थापट्या खाव्या लागतात ना त्या मातीला. आधी बघा, आधी पाण्यात भिजायला लागतं, मग पायाने तोडवतात त्या मातीला, हो का, मग घरा 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 फिरवतात, मग आतून बाहेरून थापटतात, मग शेकतात. इतक्या गोष्टी झाल्यानंतर सत्य गोष्ट आहे, घडा बनतो. आता ह्याच्या कुठल्या तरी टप्प्यावरती मातीने तक्रार केली, मला नको हा म्हणून गेली लोहाराकडे. लोहा दाण 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 दणके घालेल, त्याच्यापेक्षा भयंकर आगीमध्ये जाळेल, पुन्हा टांगून ठेवेल. मला नको लोहा, मला इलेक्ट्रिशियन पाहिजे. त्याच्याकडे गेली, तो आपला हे जोडे तर करून असा करंट लागेल. म्हणजे 2 मिनिटांसाठी विचार करा, माती जी आहे ती ह्या वेगवेगळ्या मंडळींकडे गेली आणि तिचं कुठेच मन रमलं नाही, दृढ विश्वास कुठेच नाही झाला, तर तिचं आयुष्य मातीच राहील. हो, ती माती आहे, ती मातीच राहील, तिचा कधी घडा बनणार नाही. तद्वत मुलं म्हणली, हो आम्हाला बघायचं मारुती नाही. त्यांनी वरती बघून असं काहीतरी खून केलं त्या अवलियाने, फकीराने. तर वरती एक मोठा हुप्प्या खाली होता आणि हात जोडून उभा राहिला. पाहिलं, हा माणूस आहे, नमस्कार करायला, नमस्कार. बरोबर निघून गेला. दुसऱ्या दिवशी घरी आले, पण काही चेंज पडे ना, ते तो फकीर आणि रोज जायला लागले, रोज फकीर दिसायला लागला. मग गोडी वाटली त्या गोष्टी, विश्वासाचा दृढ विश्वास होणे की टप्पा आहे. मग ते शाळेमध्ये पण गोडी लागायची नाही. कधी एकदा शाळा संपते आणि मी ओढ्याच्या काठी जातो,
आणि मी तिकडे विष्णू सहस्रनाम म्हणतो आणि तिकडनं तो फकीर ये. आता फकीर विष्णू सहस्रनाम म्हणून यायचा ही मोठी गमतीची गोष्ट आहे का? इथेच मेक आहे घरी. तर एक विष्णू म्हटला आता खरा खरा मारुती आहे बघायचा का बघायचं दर्शन पाहिजे का त्याचं पाहिजे खऱ्या रूपातलं हो पाहिजे. मग त्यांनी पुन्हा काहीतरी केलं. खरे खरे मारुती राय हा काय अधिक म्हणजे असे बघावं लागेल. इतका मोठा देह तो तिकडनं आले पोरांच्या हात फिरवला पाया शहाणून गेली. विचार करा तुम्ही पोरं काय आता ह्या वयात जरी हे घडलं तरी आपण शहाणून जाऊ. एकाच वेळी अष्टसात्विक भाव लागले होतील ना. काय काय वाटेल करावं असं वाटेल हसावंसं वेळ वाटेल रडावंसंही वाटेल धावावंसं वाटेल पळावंसं वाटेल. त्यांना साक्षात दर्शन झालं. दुसऱ्या दिवशी तिथे गेले त्या ओढीनी फकीर नाही फकीर नाही तर मारुती राय खट्टू झाली पोरं का चौथी पाचवी ती पोरं तर नाही मग नाहीच. पुन्हा काय तो फकीर दृष्टीस पडला असेल. शाळा संपली ज्युनियर कॉलेज संपलं. डॉक्टर चांगले मार्क मिळवून मुंबईला ऍडमिशन घेतली मेडिकलसाठी. मुंबईच्या ह्याला केजी हॉस्पिटलला आले. डॉक्टर झाले. मध्ये दरम्यान त्यांना आजार पण आले. त्यामुळे 6 महिन्यासाठी कॉलेज जाऊ शकले नाहीत. पण वजीरदार म्हणून त्यांचे डीन होते. ते म्हणले तू हुशार आहेस ताऊ तू अभ्यास कर तू परत नगरला जा शुद्ध हवेमध्ये जरा राहा बरा झालास की ये. एवढ्या व्याधींमधनं अडचणींमधनं आर्थिक अडचण तर होतीच ही परवडणं वगैरे या सगळ्या गोष्टी त्या सगळ्यातनं पार जाऊन डॉक्टर झाले. मग ते सगळे त्यातही पहिले आले सगळे बरोबरचे मित्र वजीरदार म्हणले की तू आता MD कर. एवढा हुशार आहे सर आता MBBS झालास तर MD कर. म्हटले नाही मला माझ्या गावामध्ये दवाखाना सुरू करायचा आणि माझ्या गावामध्ये स्पेशालिस्टची गरज नाही जनरल प्रॅक्टिशनर पाहिजे. तर मी आता MBBS झाले मी आता गावी जातो. ते म्हणले हरकत नाही तू गावी जा दवाखाना सुरू कर पण तू अत्यंत प्रॉमिनंट स्टुडंट आहेस प्रॉमिसिंग आहेस तर तुझी जागा MDची आम्ही एक राखून ठेवलो 6 महिन्यासाठी. वाटलं तुला तू कधीही ये आणि MD जॉईन. या पार्श्वभूमीवर वय वर्ष 28 म्हणजे 10व्या वर्षी घडलेला तो किस्सा. पण त्यावेळी पण असं झालं होतं की तो एकदा फकीर त्यांना म्हणला काय रे. त्या फकीरांनी त्यांना बऱ्याच गोष्टी शिकवल्या. डॉक्टरांना 10 वर्षाचे असताना सिद्धी शिकवल्या कुठल्या कुठल्या. भूक कशी मारायची भूकेशिवाय कसं राहायचं. आणि एक दिवशी रामकाठी नावाची एक सिद्धी दिली. आणि तुला रामकाठी नावाची एक सिद्धी दिली ह्यामुळे तुला भूक लागणार नाही तुला श्रम होणार नाही. तेव्हा तो एखादं देवाचं काम हे महत्वाचं. काय ती फड्या करायला गेलं असतं तिथे तुला श्रम होतो. ती रामकाठी सिद्धी त्याला मिळाली. त्यानंतर किती 18 वर्ष गेली. डॉक्टर झाल्यानंतर ते परत जायला निघाले. दौडला गाडी बदलायला लागायची तेव्हा नगरला थेट गाडी जायची. दौडला संध्याकाळच्या सुमारास आल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी गाडी होती पुढची. तर ते सेशन मास्तर त्यांचे परिचयाचे होते. ते म्हणजे डॉक्टर एक काम करा तुम्ही माझ्याकडेच थांबा आज रात्री जेव्हा माझ्याकडे आराम करा सकाळची गाडी ठेवा. म्हणजे ठीक आहे म्हणजे माझ्याकडे एक महाराज पण आलेले आहे त्यांचं दर्शन पण तुम्हाला होईल. आता डॉक्टर आपल्याशी थोडेसे मॅच होतात बरं का पण फक्त आत्ताच पुरते याच्यानंतर नाही. म्हणजे काय बाबा बोलांचं फार नाही. मला 1925 साली पण लोकांचं हेच मत होतं बरं का. आणि 2025 100 वर्ष झाली या गोष्टीला. मी सांगतोय या गोष्टीला 100 वर्ष झाले. म्हणले हल्ली काय फार बोकाळले बाबा ते बाबा बोलांचं काय आमचे आप्पा म्हणजे त्यांचे वडील आमचे ते पण कोणाही नाती राहिले. पण कालच मला पत्र आलं होतं जरा कालच पत्र टाकले का उलट टपाला की तुम्ही काय नादी लावू नका बाबांच्या वगैरे मी येतोय. तर आता कदाचित ते पत्र पोचायच्या आधीच मी पोचेल. पण पत्र येणार ते आमच्या मेल तमक्या मेलनी आणि मी आता कालच पत्र पोस्ट केलं मुंबईला की नादी लागू नका असल्या गोष्टींच्या मी तिकडे येतोय. आणि मी आज आता उद्या सकाळी मी तिथे नगरला पोहोचेल. तर काय हे कसले बाबांनी कसले काय असं म्हणूपर्यंत त्यांचं घर आल्यानंतर दिवाळखान्यामध्ये त्यांनी एंट्री केली. भिंतीला एका गादी मुलाला टेकून गादीवरती
धनकवडीचा नृप शोभेतो धनकवडीचा नृप शोभेतो सद्गुरु शंकर भोळा धनकवडीचा नृप शोभेतो सद्गुरु शंकर भोळा अष्टवक्र हा लीला करितो अष्टवक्र हा लीला करितो भक्त समती भोळा राजा राम गहो एवढं बावळं डोक्याला फरची कॅप दादी मिशा वाढली हात गुडघ्या एवढे लांब माझ्या अनुभव असे पाय असे करून बसले मी त्याचा फोटो पाहिलाच एका बाजूला सिगरेटचं पाकिट एका बाजूला मद्याची बाटली लोकांना गुगली टाकण्यात आणि हसत होती स्वतःशीच डॉक्टर म्हणले काय म्हणले अहो या म्हणले महाराज हे बरं काय डॉक्टर धनेश्वर आत्ताच MBBS पास होऊन घरी चालले आम्ही ओळखतो म्हणले महाराज म्हणले आम्ही ओळखतो याला काय मला नाही कळलं काय ओळखायचं रामकाठी आठवते का म्हणले 18 वर्षापूर्वी सुटलेला तो कनेक्शन जे होतं ते एकदम कनेक्ट झालं रामकाठी म्हणजे तो ओढा आणि तो फकीर अरे बाबा तुम्ही होता अरे ओळख पटली म्हणे काय म्हणे बाबांना बदल दिलं ना म्हटलं बाबा महाराजांमध्ये दम नाही म्हणून झाले म्हणजे डॉक्टरांना असं ना थरथरायला लागलं या अनुभवाने अजिबात या गोष्टी न मानणारा माणूस आधुनिक सायन्स शिकलेला पूर्ण मुंबईमध्ये वाढलेला ह्या प्रकारावरती विश्वास न ठेवणारा नुसता विश्वास नाही पुढे जाऊन दृढ विश्वास कसा झाला ते सांग तर बाबा रामकाठी तर आठवते ती सिद्धी मला आठवते त्या सिद्धीवरच तर मी एवढं निभावलं म्हणे सगळं आणि त्यानंतर तो फकीर भेटत नाही म्हणून अनेक वर्ष गुरगुर लागली आणि आता तो एकदम समोर आला तो अशा रूपात महाराज हे रूप खरं का ते रूप खरं हसले म्हणले मैं हिमालय का रहने वाला मेरा नाम है शंकर दुनिया को समझाने आया कुछ कर ले अपना घर इस दुनिया में कई रंग है ये रंग निराला हा रंग जर अंगाला लागला परमार्थाचा तर बाकी सगळे रंग बिगे वाटते मग म्हणले त्यांच्या मनामध्ये असं यायला लागलं की आता डॉक्टर सगळे शिकलोय तर आता खरा माणूस भेटलाय त्यांच्या बरोबर जावं म्हणजे बघ तसं काय करायचं नाही थोडं शिकलायस ना तर आता गाडी जायचं प्रॅक्टिस चालू पण दरम्यान एकांतामध्ये लोक बसले होते शरीराच्या आतल्या सूक्ष्म क्रिया कशा चालतात कशा केमिकल आतमध्ये घडामोडी घडतात या सगळ्याचं ज्ञान महाराजांनी डॉक्टरांना आधी समजून घेतलं काय काय करतोस तू काय काय शिकलायस हे शिकलायस ते शिकलायस ना आणि दिव्य दृष्टीने आत कसं बघायचं एक्सरे आता आले MRI CT स्कॅन एक्सरे 2D एको या सगळ्या येण्याच्या आधीच्या गोष्टी येत्या तर एखाद्याला कसा स्कॅन करायचा एखाद्या पेशंटला त्याची व्याधी कशी स्कॅन करायची ही दिव्य दृष्टी त्यांनी त्याला दिली आणि डॉक्टर थक्क झाले की महाराजांना ह्या गोष्टी कुठून माहिती ज्यासाठी एवढा डोक्याचा कुटाणा केला 4 वर्ष आणि त्या डिसेक्शन आणि याव आणि त्याव आणि हे आणि ते महाराज मला काय सुधरत नाहीये म्हणले सुधरेल म्हणले हळूहळू आणि म्हणले आता झालंच आता तुझं काम चालू करायचं दरम्यान तिथे GP प्रधान म्हणून सासवडचं
ते पण यांच्या सगळीच बरं का, बाबा बुवांमध्ये काय दम नाही म्हणजे काय फालतू म्हणायला सगळं. ते आले म्हणजे आता डॉक्टर जरा याची गंमत करतो म्हणजे काय गंमत करणार. म्हणजे मद्याची बाटली होती, ती बाटली आणली म्हटली इकडे उत्तम जरा मोठ्यांनी बोलले की त्याला ऐकू जावं. बाटली आणली म्हणजे जरा इकडे ती आणली इकडे तर शेजारी आले प्रधानांना. महाराज म्हणतात हे काय इकडे महाराजांनी ग्लास रिचवायला सुरुवात केली तिकडे प्रधानाच्या तोंडाला वाचायला लागला. सगळे म्हणले प्रधानांना प्रधान तुम्ही कधीपासून घ्यायला लागला. हो म्हटले मी कुठे आज तोंडाला प्रधानांना गडबड एवढं तिकडे अजून एक व्यवस्था त्यांना सिगरेटचा भयंकर तिटका लागला, भयंकर शिव्या झाला सिगरेट पिण्याला. महाराजांच्या दिला अफाटच हो म्हणजे काय सांगायचं. म्हणजे जरा प्रधान मग प्रधान बघा विश्वासाचा दृढ विश्वास डॉक्टर नागेश्वर धनेश्वरांचा झाला होता, तो प्रधानांचा पण झाला. त्यांना प्रधान इकडे म्हटले ते पाकिट आणलं. इकडे महाराज झुणका मारायचा आणि तोंडातून दूध त्यांच्या यायचं. अरे हे काय म्हणजे बाळांनो त्यांचं काही खरं नाही. सगळं तुम्हाला पटण्यासाठी म्हणून करतो, तुम्हाला हेच कळतं. आपण सारिके कधी तात्काळ नाही काळ वेळ, तसं तुम्हाला ज्या भाषेत कळतं त्या भाषेत सांगतो. तुम्हाला चमत्कार दिसल्याशिवाय नमस्कार होत नाही ना, हा घ्या चमत्कार. पण डॉक्टरला मी ते दिलंय जे या सगळ्याच्या पलीकडचं, गुरु परमात्मा परिचय. ज्याने तुम्हाला बनवलं त्याने तुम्हाला बनवताना ज्या गोष्टी आतमध्ये टाकलेत त्याची दृष्टी मी डॉक्टर लागली. डॉक्टर आणि म्हणले काय रे ते पत्राचं काय म्हणले ऍक्च्युली खरं म्हणजे मी पोस्ट केलं नव्हतं, खिशामध्येच आहे माझ्या. काय म्हणले ते मग भाऊंना दे येऊन म्हणे. म्हणले आता उद्या तुझ्या बरोबर मी नगरला येतो. ही भेट जी झाली ही योगायोगाने झाली. धनेश्वर शंकर महाराजांना माहिती होतं की इथे हे धनेश्वर येणार, आपल्याला भेटणार. नंतर ते कशाला त्या शिष्यमास्तरांकडे आले असते, ते विधिलिखित महाराजांना माहिती होतं. डॉक्टरांसाठी तो योगायोग होता की मी नेमका दौलत यायला थांबायला आणि मला महाराज भेटायला आणि ते रामकाठीचं कनेक्शन, तो फकीर, तो अवलिया, हे सगळं सगळं जोडीत जुळलं. आणि मग ज्या गोष्टीचा अभिमान होता की मी डॉक्टर झालोय आणि मला आता अॅनाटॉमी चांगली माहितीये आणि शरीराचं कार्य कसं चालतं, शरीरातल्या विविध अवयवांचं कार्य कसं चालतं ह्याचं आता मला ज्ञान झालंय. अहो जो फ्रेश MBBS ची डिग्री घेऊन बाहेर पडलाय त्याला अभिमान का नसेल मला सांगा. स्वाभाविकपणे असेल, तो होता. जेव्हा महाराजांशी बोलले तेव्हा तो अभिमान दिवळ. अरे मी काय सांगतोय यांना तर त्याच्या पुढचं माहिती. तुमचा गुरु नेहमी तुमच्या स्किलच्या एक टप्पा पुढेच असतो, तो त्याचं स्किल दाखवत नाही. तुम्ही एका लेवलला पोहोचलात की बघा सांगितलं रुपेंद्र मिश्रांचा प्रकार की तो त्याच्या पुढचं टार्गेट सांगतो तुम्हाला. अरे त्यांना हे पण माहिती वाटतं, अरे त्यांना तेही माहिती वाटतं. डॉक्टरांसोबत म्हणले इकडे आले आणि घरी आले डॉक्टरांच्या नगरला दोघं जण. हात दिली, भाऊ तुमचा पोरगा बिघडला म्हणले. का हो काय झाले, नादाला लागला म्हणले माझ्या. झाले म्हणले तुम्हाला पत्र द्यायला निघाला होता, नादी लागू नका म्हणून, आणि तुमच्या आधी तोच नादी लागला. मग म्हणे ठीक आहे. घरी आले, 2 दिवस राहिले. महाराज परत निघून गेले. 3 महिने गेले. 3 महिन्यांनी महाराज परत नगरला. काय रे डॉक्टर दवाखाना कसा चाललाय, कुठला काय म्हणजे दवाखाना चालू, काय दवाखाना चालू आहे म्हणजे कसं दवाखाना सुरू झाला पाहिजे. अहो जागा कोण देणार, त्याचं भाडं कसं भरायचं, काय कसं औषधं कुठं आणायची, सगळ्यांनी पैसे पाहिजेत म्हणले. सामान्य घर होतं. चल त्याला घेऊन बाहेर पडले. हा आमका तुमची जागा तुझी. अरे आमका क्या हा डॉक्टर तुझं वरचा भरता दे दिला. अजून पुढे हा आमका तमका याचं मुंबईला दुकान आहे औषधात, याला डॉक्टर कुठे औषध तिथे पाठवून दिले. थाटून दिलं, सगळं मांडून दिलं, फर्निचर बनवून दिलं. आता झालं सुरू. आता म्हणले महत्वाचे 3 दिवसाच्या वर संग्रह करायचा नाही पैशाचा. हा दवाखाना जो काढलायस हा असा चालवायचा 3 दिवस तो चालेल इतकेच पैसे तुझ्याकडे उरले पाहिजे.
लोकांकडे इतकेच पैसे की हा दवाखाना 3 दिवस चालेल. 3 दिवस जर एकही पेशंट नाही आला तर मग मी येईल. मग 4थ्या दिवसाची जबाबदारी माझ्याकडे. आता हा जो प्रकार आहे ना, डॉक्टरांना तो दृढ विश्वास होता. हे म्हणतायत ना, मग हे करतील, त्यासाठी आधी तो चमत्कार दिसावा, नंतर ते पटलंच डॉक्टरना. उगाच आधी म्हणले होते की एक सत्पुरुष माझ्याकडे आलेले आहे, दर्शन तुम्ही घ्या, थोडं प्रेमाने सांगितलं होतं सेशन मास्तरांनी, त्यांना ते नव्हतं पटलं. जेव्हा त्यांना तो अनुभूती आली त्यांच्या त्या अस्तित्वाची, त्या गुरुतत्वाची, तेव्हा त्यांना ते पटलं. झालं. आल्यानंतर दवाखाना चालू झाला. पुन्हा 3-1 महिने गेले. दरम्यान हे जे भाऊ होते, म्हणजे डॉक्टरांचे वडील, त्यांना महाराजांचं खूपच हे झालं, म्हणजे नाद होतं एक प्रकारचं. कारण की महाराज डॉक्टरांचं पुन्हा कसं झालं, जेव्हा दवाखाना नीट चालायला लागला तेव्हा थोडंसं पुन्हा स्वतःचा अहम थोडा जागा झाला. बरं का, आता माझा दवाखाना चालतो, आता माझ्या गुणामुळे पेशंटमुळे गुणाला पेशंटला गुण येतो, ते थोडंसं वाढलं. 3 महिन्यांनी महाराज पुन्हा. आता महाराज पुन्हा पुन्हा काय येत होते हे बघा. आता दोन आले तर म्हणले, डॉक्टर आज मी तुझ्या खोलीत राहणार आहे. वरती त्यांच्या खोलीत राहिले. डॉक्टरांचा एक शाडूचा गणपती होता, त्याची रोज ते पूजा करायचं. श्रीकृष्ण महाराजांनी श्रीकृष्ण उचलला, श्रीकृष्ण बाहेर फेकला. डॉक्टर जे म्हटले की महाराज श्रीकृष्ण कसा काय फेकला बाहेर, म्हणले त्याच्या प्रकरण गेलं. आणि तिरमिरीमध्ये शंकर महाराजांना ढकललं. जिना होता तो गेला. महाराज एवढं खाली तेव्हा राग सांगतो, महाराज परत काय केलं आपण जाऊन गेले, बघितलं तर शंकर महाराज शुद्धीवरती होते. झालं म्हणले समाधान. म्हणजे कसं समाधान? तुझा देव मारला डॉक्टर, तुझा देव मी मारला. म्हणजे काय केलं, तुला पार्थिव पूजेची गरज नाही. आता डोळे मीट म्हणले. डोळे मिटल्यावर समोर श्रीकृष्णाचं रूप दिसायला लागलं. म्हणजे जेव्हा कुठे बाहेर असशील तेव्हा ओढीनी घरी येशील की मला त्या मूर्तीचं दर्शन घ्यायचं, त्यासाठी काम सोडून घरी येशील. तुला नाद लागला होता म्हणे त्या मूर्तीचा, मला कळत होतं. तुझं काम इथे नाही, तुझं काम दवाखान्यात आहे. दवाखान्यात आहे. आता जिथे कुठे डोळे मिटशील तिथे तुझा देव तुला दिसला. अशा अनेक गोष्टी डॉक्टरांच्या घडल्यानंतर जवळपास 25 वर्ष गेली. आणि तोपर्यंत डॉक्टर सत्शिष्ट झाले होते, म्हणजे अगदी एकरूपच झाले होते. जवळपास नाण्याच्या एका बाजूला शंकर महाराज, तर एका बाजूला डॉक्टर धनेश्वर. डॉक्टरांना म्हणले, डॉक्टर माझं वय किती असेल सांगते तुझ्या मेडिकलच्या ज्ञानाने. दातांचे ठेवून बघितले, तुम्ही किमान 108च्या वर आहात. त्या 108च्या पुढे हाडांची आणि दातांची ठेवण थोडी बदलते. अच्छा, बर, ठीक आहे. म्हटले अजून 3 वर्षांनी असा योग येणार आहे की सत्पुरुषाच्या मरणासाठी योग येईल, समाधीसाठी. तर आता हे कपडे जुने झालेले, म्हणले नवा कोट शिवायला पाहिजे. म्हणले नवा कोट शिवायचा तर मग तो कोट पाहिजे, हा कोट नाही. देह सोडायची वेळ झाली. 3 वर्षानंतर नवीन कोट घ्यायचा. म्हणजे अहो माझं अजून काम झालेलं नाही, तुमच्याकडनं बऱ्याच मोठे शिकायचं बाकी आहे. 3 वर्षात शिक पडले काय शिकायचं ते? नाही, 3 वर्षांनी काम होणार नाही. अरे म्हणले यानंतर 17 वर्ष पुन्हा येऊन नाही या, चालेल 17 वर्ष पुढे जाऊन दे. सांगायची गोष्ट इतकं सख्य, जो मगाशी विषय दिला, सख्य भक्ती होती डॉक्टरांची महाराजांची. नका जाऊ महाराज, काय तुम्ही पण, आपण म्हणतो ना मित्राला, काय जातो या उद्या सकाळी जा ना परवा. तसं महाराज जायला निघाले होते निर्माणासाठी, नका जाऊ म्हणले. 17 वर्ष काय मोठी चीज आहे, थांबा होता. महाराज 1947 साली मला वाटतं गेले. ही गोष्ट 1930ची. तर त्यानंतर डॉक्टर जिथे कुठे असतील त्यांनी स्मरण मात्र केलं की त्यांचा संवाद शंकर महाराजांशी व्हायचा, याची पण गरज पडायची. जसं देव त्यांनी जरा दिला होता, डोळे भेटलेस की देव, मी जिथे जाशील तिथे मी स्मरण कर की मी आलो. ह्या डॉक्टरांना
कॅन्सरवरती एक रामबाण औषध काढायचं, त्यासाठी त्यांची खटपट चालली. मग म्हणले डॉक्टर महाराजांना म्हणजे महाराज ह्या गोष्टीवरती मला संशोधन करायचं. म्हणले आत्ता नाही, तुझ्याकडनं आत्ता हे होणार नाही, त्याला अजून वेळ, तूच परत येशील आणि हे करशील, आत्ता या जन्मात नाही. म्हणजे आता बघा, हे मान्य न मान्य नाही, तसं पाहिलं तर कपोलकल्पित कथा वाटू शकतात, पण मी सांगतो म्हणून नाही. डॉक्टर धनेश्वर, जसे शंकर महाराज आणि धनेश्वर हे एक नाण्यात दोन बाजू, डॉक्टर धनेश्वर आणि डॉक्टर हे पुण्याचे गोखले हे असे सत्शिष्ट आहेत. त्यांची भेट झाली. डॉक्टर गोखले म्हणजे माझ्या बाबतीमध्ये हेच घडलं, ते ऑक्टोबर 22 म्हणे मी काही मानत नव्हतो. डॉक्टर धनेश्वरांची माझी भेट झाली तर माझा रूम पार्टनर होता, तो जायचा डॉक्टर धनेश्वरांकडे, तो जरा देवा धर्माचं करायचा, मी ह्याचं काही करायचो नाही. मी जरा बॅडमिंटन वगैरे खेळायचो. आणि एक दिवशी मला काय वाटलं, रजनीशांच्या आश्रमात जाऊ म्हणून म्हणे मी त्यांची तेव्हा पत्र लिहून अपॉइंटमेंट घ्यायला लागली, पोस्ट कार्ड टाकून. ते अपॉइंटमेंट मला मिळाली. त्याच्या आदल्या दिवशी मी रेडी झालो, कपडे वगैरे तरी केले की दुसऱ्या संध्याकाळी 4ला त्यांच्याकडे जायचं. एवढ्याच बातमी आली की रजनीशांच्या आश्रमामध्ये गोळीबार झाला आणि रजनीश भूमिगत झाला, की आता पुढचे काही दिवस कोणाला भेटणार. आणि मी तयारीत बसलेलो, एवढ्याच हा बरोबरचा मित्र निघाला डॉक्टर गोखल्यांकडे, बीपी गोखले. आता कसं बघा, कसं तुम्हाला गुरुपर्यंत तुमचं प्रारंभ नेतं. तर म्हणलं आता माझ्या मनात तर ती सगळी योजना झाली होती, मी मेंटली त्या मूडमध्ये गेलो होतो एका सत्पुरुषाला भेटण्याच्या. म्हटलं काय नाही तर बाबा तर तुझ्या गुरुजींकडे जाऊ. त्याच्याबरोबर मी गेलो, एक्सेल जे आहे आपलं पुण्याला, त्याच्या कॉलनीमध्ये गेलो. पहिल्या भेटीत मला काय डॉक्टर धनेश्वरांनी अजिबात इम्प्रेस केलं नाही. त्यांचं वय त्यावेळी 80 होतं, दाढीचे कुंटे पिंटे वाढलेले, लेंगा जंपा घातलेला. त्या दिवशी गेलो, बसलो, थोडंसं माझ्याशी बोलले, घरी आलो. दुसऱ्या दिवशी काही गेलो नाही. 2-4 दिवस गेल्यानंतर तो मित्र म्हणला, अरे डॉक्टर तुमचं बरोबर आहे म्हणले, तुम्ही आठवण काढताय. म्हणजे कशाला, मला काय माहिती म्हणणार. गेलो. डॉक्टर म्हणले आता तुम्ही म्हणले तू गेला होतास कुठे. हा मला झोपू देत नाही. महाराजांचा फोटो, शंकर महाराजांचा, झोपून नाही देत मला. आणि म्हणतात कुठे गेला तो पोरगा, घेऊन ये. तुमच्या म्हणतो महाराज तुम्ही एवढे काय, त्यांना स्वामी झोपू देत नाही. किती कनेक्शन मोठं आहे बघा. डॉक्टर गोखले, आता मी भेटतो त्याला 8 वर्ष झाली, आता आहेत की नाही मला माहित नाही, तेव्हा ते जवळपास 88 वर्षांचे होते. समोर बसून ऐकलेली गोष्ट आहे. म्हणले अरे तू ये. आल्यानंतर पुन्हा गेले माझ्या मागे, तेच रामकाठी, तेच आतमध्ये बघणं, हे सगळं झालं. डॉक्टर धनेश्वर म्हणले अरे माझ्या गुरुची आणि माझी अपैसा भेट झाली, 1 रुपयाचा व्यवहार नाही. आणि भेटलो तोपर्यंत माझ्या स्मृतीमध्ये त्यांचा काहीही ट्रेस नव्हता. मी पूजा करत नव्हतो, मी अर्चन करत नव्हतो, मी देवळात जात नव्हतो, मी कीर्तन कथा ऐकत नव्हतो. पण त्यांनी मला निवडलं, त्यांनी माझी निवड केली होती. त्याच्या मागे माझ्या 5 पिढ्यांची उपासना होती, ती माझ्यामध्ये काम करत होती, माझ्या नकळत. थोडक्यात चांगलं कर्म आपण जे करतो त्याचं बँकेमधलं इंटरेस्ट आपोआप पडत असतो. जमा होतं 3 महिन्यांनी किंवा 1 महिन्याने. पगार पण 1 महिन्याने जमा होतो 1 तारखेला, पण रोज केलेलं काम त्या पगाराचे अमाऊंट वाढवत असतं ना. ज्या न्यायाने खाडा केला की पगार पैसे कट होतात, त्या न्यायाने 1 दिवस काम केलं की तुमच्या ड्यू मध्ये तेवढ्या पैशांची भर पडते. तसं तुम्ही केलेलं कर्म, तुमच्या पुढच्या पिढ्यांनी, तुमच्या अलीकडच्या पिढ्यांनी केलेलं कर्म, या सगळं तुमच्या DNA मध्ये असतं. तुम्ही केलेली प्रत्येक गोष्ट, चांगली वाईट, केलेला प्रत्येक विचार हा तिथे असतो. आणि तुमचा गुरु जर असेल तर तो सॉर्ट आउट करतो, त्या गोष्टी नीट मांडून करतो. ह्यासाठी जरी विश्वास नसेल, आता पुन्हा कसं सांगतो, इथल्या मंडळीबद्दल बोलत नाही, आता ते सर रेकॉर्ड पण करतात, ते कदाचित युट्यूबवरती असा एखादा बघेल त्याचा कदाचित या गोष्टीवर फारसा विश्वास नसेल, तरी सुद्धा ऐसा ज्याचा दृढ विश्वास म्हणून तुमचा गुरु सापडेपर्यंत तुमची प्रतारणा होत राहील, तुमची फसगत होत राहील.
तुम्हाला चुकीचे अनुभव येत राहतील. याचाच अर्थ एखादा चुकीचा अनुभव आला याचाच अर्थ तो तुमचा गुरु नाही. तुम्हाला तरी तुमच्या गुरुनी त्याला एक स्टेप पुढे आणले. हे करत 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 कुंभाराचं गाळे टाकून 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 बाजून हे करून जेव्हा फायनल ते म्हणत बनेल तेव्हा ते एखाद्या शोरूमच्या पायाच्या शोकेसमध्ये ठेवलं जाईल. ते दुसरीच पडेल कोणाच्या तरी आणि त्याला ते घ्यावंच. तुमच्या मातीचं ते कुल्हड होण्यासाठी आधी त्या कुंभाराला पुरेसा वेळ तर द्यायला पाहिजे. तो देणं आणि त्या कुंभाराच्या कामामध्ये आपण आडकाठी न करणं एवढं जरी आपण केलं तरी ही 1-2 वर्षाची प्रोसेस नाही, ही आयुष्यभराची प्रोसेस आहे. प्रत्येकाने आपापल्या आयुष्यात काढून बघा. प्रत्येकाचा कोणतरी गुरु असेल. अगदी एखादी गृहिणी असेल उत्तम स्वयंपाक करता वहिनी तुमच्याकडे तुमची आमटी म्हणजे क्या बात आहे असं असेल करायचं. त्या आमटीचा कोणतरी गुरु असेल. तुम्ही काय ते आईच्या पोटातून शिकून नाही आला. मामी काकी आत्या शेजारचे कोणतरी कोणाची तरी आमटी तुम्ही लहानपणी खाल्ली पाहिजे असेल. तो वास ओळखीचा असेल. अरे हा हे तेव्हा कळत पण नसेल तुम्हाला कदाचित लहान असाल तुम्ही की कशी बनते काय बनते. जेव्हा तुम्हाला कळायला लागलं तेव्हा अरे हा आमचा मसाला आहे तुमचा आहे असं आहे तसं आहे तेव्हा तुमच्या हाताला चव येते. तेव्हा तुम्ही शिकत गेला. आपण मंडळी कुठे कुठे आता अंजूताई आहे बँकेमध्ये बँकेच्या पहिल्या दिवशी काही तिला बॅलन्स शीट तयारी करता आलं नसेल कदाचित पासबुक प्रिंट करता आलं नसेल. पण त्यातली माहिती देण्याकरता तिचा कोणतरी गुरु असला पाहिजे. सिनियर असेल गणित असेल कोणतरी असेल ज्यांनी पहिलं प्रिंटिंग तिला शिकवलं. कारण ती जेव्हा जॉईन झाली तेव्हा हातांनी पासबुक लिहिली जायची. नंतर प्रिंट झाली. तर कोणतरी तुला शिकवणारा असेल. पुढे पुढे गेल्यानंतर आम्ही म्हणतो की दुसरं कोण नको आणखी काही असेल तरच प्रिंटिंग करून घ्यायचं नंतर करायचं. नंतर मग अर्ध्या कागदावर अर्ध्या कागदावर अर्ध वाचता येत नाही अर्ध दिसत नाही अर्ध कळत नाही असं. तर ह्या प्रत्येक गोष्टीसाठी जसा आपला गुरु असतो आणि तुम्ही पहिलं प्रिंटिंग व्यवस्थित करण्याआधी अनेक पानं वाया घालवली असतील. अनेक पासबुक कदाचित खराब झाली असतील. 1-2 टोनर पण गेले असतील. त्यासाठी तुम्ही कदाचित गोळी पण घालली असतील. हे जर तुम्ही तो मध्येच नाक सोडला असता तर प्रबोधन झाले असते. सांगायची गोष्ट मी इतका मोठा अजिबात नाही की मी तुम्हा मंडळींना काही सल्ला द्यावा. फक्त जे ऐकलंय जे पाहिलंय ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं पोस्टमनचं काम मी करतो. तुम्ही समजा डिग्री पास झाला आता MA संस्कृत झाली तेव्हा याची डिग्री ज्या पोस्टमनने आणून दिली तो पोस्टमन MA संस्कृत होता का? 10वी असेल विचारा. पण त्याने डिग्री आणून ती डिग्री खरी होती आणि ती आणून देण्याचं काम त्यांनी केलं. सद्गुरू हेच करतो. तो परमात्मा आणि जो परेश आहे ते तत्व तुमच्यापर्यंत आणून देण्याचं काम करतो आणि आम्हीही पोचतो नसतो. सद्गुरूंनी तुम्हाला जे काही सांगितलं ते आमच्या कानावर पडलं. सरांसारख्यांची कीर्तनातून जे कानावर पडलं मग कोणत्या कानावर पडलं. आमच्या बुद्धीचं इथे कुठे काही लवलेश नाही. आमची बुद्धीची एवढी झेपच नाही की इथे उभं राहून आम्ही काही सांगू. हे सगळं जे काही आहे हे पुनरावृत्ती आहे. कुठून तरी ऐकलेलं कोणाचं तरी ऐकलेलं आणि थोडं स्वतःचा अनुभव. त्यामुळे माझ्याकडे बघूच नका. माझ्या पलीकडेच बघा. पोस्टमनकडे बघू नका. पोस्टमनच्या पोशाखाकडे बघू नका. त्याने आणलेल्या सर्टिफिकेटकडे बघा. आणि इथे अनेक कीर्तन होतात. माझा कुठला मुद्दा नाही पडला इतर मंडळींमधून तो क्रॉस व्हेरीफाय होऊ शकतो. पण मला खात्री आहे कुठलाही कीर्तनकार भेद बोलतच नाही. तुम्ही कुठल्याही कीर्तनकाराचं कीर्तन ऐकलं लौकिक अर्थाने वेगळं असतं तरी सांगतात एकच. कारण ही गादीच आम्हाला चुकीचं बोलू देत नाही. म्हणून आम्ही कीर्तन करतच नाही. द्यायला आम्ही लिहितो आमच्या बुवांचं कीर्तन ते आमचं कीर्तन नाही. इथे पुन्हा आमचं गुरुतत्व येतं. गुरुंकडनं जे ऐकलं प्रत्येक शब्द बोलताना केलेल्या चुका आठवतात. पुन्हा थोडासा वेगळा विषय म्हणून सांगतो की आमचे गुरुजी जे होते त्यांनी आम्हाला रेकॉर्डिंग शिकवलं. ते सांगायचे बरेच एकदम तुला लहर यायची का आम्हाला काहीतरी शिकवायची. रेकॉर्डिंग चालू असायचं. हा बेटा असं म्हणायचं. तिथे जो मोठा तो असा कन्सोल असायचा. जरा ऐकू बडो आम्ही 40 बटन आम्ही शिकावं. त्यातलं 21चं बटन नक्की कुठलं. आम्ही आपलं असं असं करत असं हळूहळू हात त्या बटनाजवळ चाललाय. कहा जा रहा है हात एकदम आवाज बदलायचे. चुकलं वाटतं. चुकीचं बटन बहुतेक आपण फिरवतोय. हात जवळ गेला की काय पुढे ओरडायचं की अरे बेटा बराबर आहे वही बटन आहे घुमावून उसको. शिकवायची पद्धत बघा.
आम्ही योग्य बटनच फिरवत होतो, कारण त्यांनीच आम्हाला शिकवलं होतं कुठलं बटन फिरवायचं ते. पण तिथे पोहोचेपर्यंत इतका दम भरायचे ना, असं भागे भरायचे, ते महाकाय होते. ज्याने आयुष्यभर फक्त लता दिदी आणि रफी साहेबांचीच रेकॉर्डिंग केली असा माणूस दमनसूद अजूनही आहे. खूप म्हातारे झाले जातात, कधीतरी भेट होते. गेल्यानंतर बेटा क्या करू, तारीफ करूया, गाली दू? नाही सर, गाली दो, तारीफ बहुत जगह होती आजकाल. आम्ही त्याला सांगतो, सरांनी झापलं तर मजा वाटते, सरांनी कौतुक केलं तर वाटतं काय मजा नाही वाटत. त्याचं कौतुक नका करू, झापा. कोणतरी कान पकडणारा पाहिजे, तो गुरु असेल तर लाज वाटत नाही. तोच कान जर लोकांनी पकडलं, रस्त्यात 4 शिव्या घातल्या ना, तर भयंकर वाईट वाटतं. मग तेच गुरुला करून द्या ना. समोर साक्षात आमचे दिगंबर बाबाबद्दल त्यांच्या गुरुंच्या अशाच भन्नाट कथा आहेत, ऐकवलेत त्यांनी, मला त्यांनी ऐकवले, दिगंबर ऐकून दत्ता बुवांनी ऐकवली. नाही हो, इतकं सहज नाही, ते मोठी गंमत त्यांना ना मजा वाटते या गोष्टींमध्ये. गुरुंना या गोष्टींमध्ये मजा वाटते. सर मला दाढी विषय काढायची, कंटू पडी मला आठवते सर, पण ते शिकवण्यामागे काहीतरी कारण होतं हे आज कळतंय. आज त्या खंडू फडकीमुळे मला ती प्रमेय आठवते. एक व्हीकल, गुरु परमात्मा परेशू पुन्हा मुख्य जागेवरती भाग आहे. म्हणाल गोवा कुठल्या कुठे गेले, नाही कुठे गेलेले, गोवा जागेवरच आहे. गोवाला ही जागा इकडे तिकडे जाऊनच देत नाही. तर तुमच्या आयुष्यामध्ये आधी गुरु असतील तर उत्तम असेल. या वयाशी येईपर्यंत गुरु तुम्हाला गाठतोच, फक्त माहीत होत नसतं. नकळतपणे गुरु आपल्याला जन्मापासून आपल्या सोबत असतो. जन्माच्या वेळी पत्रिका बनते ना, तेव्हाच ठरतं की तुमचा गुरु कोण आहे. तो कुठल्याही विषयात, अगदी चोराला सुद्धा गुरु असतो. चोरी अशीच नाही करता येईल, कोणतरी शिकवतं कसं कुलूप पडायचं, कशी भिंत पडायची. ते वृक्षकटिक मध्ये एक शर्मिलक म्हणून एक कॅरेक्टर, तो चोर आहे, तो घरगुती करतो बरं का. म्हणजे बघा त्या काळात सुद्धा घरगुड्या व्हायच्या, पण तो इतका आर्टिस्टिक होता की तो उत्तम कलाकार होता, पण त्याला पोटा पाण्यासाठी चोऱ्या करायला. तो घराला भगदाड पाडताना ते असं अभद्र नाही पाडायचा, तर कधी कासवाचा आकार, कधी पक्षाचा आकार, असं तो घराला भगदाड पाडायचा. म्हणजे विटा अशा एक एक करून काढायचा की तो असा पक्षाचा आकार किंवा असं खुललेलं. मग त्यातनं आत जाणार आणि चोरी करून पाहिजे. तर त्या नगराचा जो दरोगा होता, तो सकाळी त्याला खबर जायची की घर कोणी झाले, तो बघायचा. असं नुसतंच भोग पडला असेल, असं बेटा ढासळले, तर मग हा तो नाही. आणि छान काहीतरी असेल की हा त्याच्या घरी पहिले जायचा. काय रे काल कुठे चोरी केलीच? नाही साहेब, पण त्याच्या घरी गेली. म्हणजे त्याच्या त्या चोरीतही आर्ट होती. मी असं नाही म्हणत की तुम्ही चोरी शिका, पण गुरु शिवाय काही नाही. चांगलं पण नाही ते वाईट पण. आणि वाईट जे असतं ना, ते तुम्हाला कुठेतरी चांगल्यापर्यंत घेत. वाईटाचा अनुभव घेतल्याशिवाय चांगल्याची किंमत कळत नाही. तुमचा एखादा मित्र जोपर्यंत तुमच्या बरोबर रोज असतो, तोपर्यंत तुमचे हेवे दावे होत असतात. तो बदली होऊन दुसऱ्या गावाला गेला आणि 5 वर्ष भेटला नाही, ती तळमळ वाढायला लागते. अरे काय कधीतरी तो भेटतो कुठेतरी, अरे होता कुठे यार, म्हणजे 5 वर्ष गेली, ये बरं घरी. ती ओढ असते ना, ती तुमची प्रत्येक चूक, तुमची प्रत्येक गफलत ही तुम्हाला देवापर्यंत देते. तुमच्या आयुष्यामध्ये या गोष्टी म्हणूनच घडतात, अडचणी येतात. कारण तुमच्या आयुष्यामध्ये जर काही वाईट घडलंच नाही, तर तुम्ही देवाला कशाला आठवाल? कुंतीला जेव्हा भगवंताने विचारलं, महाभारत युद्ध संपलं, सगळं झालं, सत्ता मिळाली 5 जणांचे, आणि आता श्रीकृष्ण म्हणले झालं की सगळं, द्वारकेला जातो परत, तिकडे मला जायचंय, ते राज्य आहे माझं. जायच्या आधी म्हणले सगळ्यांना काय काय पाहिजे बाबा घ्या. कुंतीला म्हणले आत्या तुला काय पाहिजे? म्हणले अरे मला दुःख दे. म्हणले हे काय मागतेस? म्हणजे दुःखामध्ये होते तेव्हा बरोबर होतास, इतकी वर्ष माझ्या बरोबर, आमच्या बरोबर राहिलास, आमच्या बरोबर तू वनात पण होतास, जनात पण होतास, पण आता सगळं नीट झालंय तर परत चाललंयस. त्यामुळे आपल्या आयुष्यात जर काही वाईट घडलंच नाही, तिथे दुःख पीडा आलीच नाही, कशाला ते वाटते? तो जर आठवला नाही तर आयुष्याचं कल्याण कसं होईल? समाधान मिळेल. त्यासाठी म्हणून आयुष्याचा एक दुधाच्या हिशोबामध्ये रिझल्ट किती असतं, तितकाच गुरु, परमार्थ आणि तुमचा प्रपंच याचा संबंध आहे. इतकासा परमार्थ तुमच्या प्रपंचाचं दही लावू शकतो, कॉन्सन्ट्रेट असतं. पण मुळात ते दही लावावं जोपर्यंत, आणि ते दही असं आवाळात येत नाही.
अलीकडे लागलेल्या दह्यातनं ते काढावं लागतं. बरोबर? आपल्याकडे नसेल तर शेजाऱ्याकडनं आणावं लागतं आणि बाजारातनं आणलेल्या दह्यानी दही लागत नाही. बाजारात जे दही मिळतं त्यांनी दही लागत नाही, विरजण लागत नाही. रोजच्या प्रपंचातला छोटासा दृष्टांत आहे. तो गुरु त्या विरजणासारखा आहे. तुमच्या घरात तरी असेल, तुमच्या घरात नसेल ते जरूर लागत, पण दही लागणं महत्वाचं. ते दही लागेल, त्या दह्याचं जेव्हा लोटा, त्या ताकाचं जेव्हा लोणी, त्या लोण्याचं जेव्हा तूप, तेव्हा जाऊन आयुष्यामध्ये सुगंध येईल तुपाचा. तर दूध नसून नाही, त्या दुधाने जर ही प्रोसेस पूर्णच केली नाही, दूध तुपापर्यंत पोहोचलंच नाही, तर दूध दुसऱ्याशी नासून नाही. आता आपल्या आयुष्याचं दूध नासवायचं का त्याला विरजण लावायचं, घुसळायचं, किती किती त्रास त्याला. आणि रात्रभर मुळात ते असं बसून राहायचं त्या दुधाने, ते विरजण घेऊन, तेव्हा ते ठीक होणार, विरजण लागणार. मग दाण 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 त्याला घुसळणार, त्यात बचातन पाणी घालणार, मग असं करून त्याला तसा तो गोळा काढणार लोण्याचा, असाच पिळणार, तो एका ताटात काढणार. जरा विचार करा त्या ठिकाणी तुम्ही आहात, काय होईल तुमचं? जे त्या पक्षी ते गाडग्याचं झालं तेच. मग त्याला कढईत घालणार आणि राट 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 रटरटच उकळवणार. तेव्हा त्याच्यावर जे येईल ते तूप. मग लोक म्हणतात क्या बात आहे, तुपाची धार पाहिजे बुवा. उगाच असंच तूप बनत नाही ना. आणि एवढ्या दुधाचं एवढं तूप, तर एवढ्या दह्यांनी इतक्या दुधाला विरजण पण लागतं. थोडक्यात त्या विरजणापासून त्या तुपापर्यंतचा जो प्रवास आहे ते आपलं आयुष्य. आपल्या आयुष्यामध्ये भले उशिरा का होईना पण विरजण लागलं पाहिजे. सद्गुरू ते विरजण लावतात. आपल्या आयुष्यामध्ये सद्गुरूंसाठी थोडा वेळ ठेवा. प्रत्येक आयुष्याच्या गोष्टीचा एक भाग आपण जर नैवेद्य म्हणून काढतो, जेवण पूर्ण बनलं की त्यातला एक भाग नैवेद्य म्हणून आपण देवासमोर ठेवतो. दक्षिणा म्हणून आपण घराची बँक बॅलन्सचा चेक काढून ठेवत नाही. घरी आलेल्या ब्राह्मणांसमोर 11 रुपये ठेवतो, पण त्या 11 रुपयाचं पुण्य जे असतं ते पुन्हा विरजण. ते 11 रुपये घेऊन जो आशीर्वाद मिळतो त्यांनी बँकेत ते 11 कोटी सेव्ह करतात. तर मग आपल्या आईकडे त्यासाठी म्हणून आयुष्यामध्ये गुरुतत्व पाहिजे. तो गुरु तुम्हाला परमात्मा परेशू पर्यंत नेईल. आणि मग ज्याच्यासाठी खटपट चालली होती तो देव आपल्या पायाने चालत नाही. आता बालकृष्ण येणार आहे अजून 15 दिवसांनी, 12 दिवसांनी. त्या यशोदेच्या आता कसं प्रारब्ध आहे, पोटी जन्माला आलाय देवकीच्या, तर देवकीला पण कल्याण झालं तिचं, त्याची माता म्हणून वाढवला यशोदेवी, तिचंही कल्याण झालं. खोटं खोटं का होईना, विष म्हणून का होईना, पण दूध पाजलं पुतनेनी, तिचंही कल्याण झालं. त्याच्यावर प्रेम केलं गोपींनी, त्यांचंही कल्याण झालं. त्याचा राग केला कंसानी, त्यांचंही कल्याण झालं. त्याच्यावर प्रेम केलं सुदाम्यानी, त्याचंही कल्याण झालं. त्याला खाली त्याचा उपमर्द केला दुर्योधनाने, त्याचंही कल्याण झालं. त्याच्याशी मैत्री केली अर्जुनाने, त्याचंही कल्याण झालं. त्याच्याकडे दुःख मागितलं तर कुंती, तिचंही कल्याण. आणि नर्मदे काठी कोण पुस्तक पारोसा राहिला, धृतराष्ट्र, दुर्योधन. शेवटपर्यंत हे कळलं नाही की आपल्या आयुष्याला हे विरजण लावायचं. तर आता अधिक वेळ घेत नाही, बरोबर 6 येते. त्यामुळे जाताना एवढंच मनात ठेवून जाऊया की गुरुतत्वाकडे फक्त गुरु पौर्णिमेला नमस्कार करण्यापुरतं बघू नका, गुरुच्या फोटोला फक्त हार घालण्यापुरतं बघू नका. ते करायलाच पाहिजे, सगळं पूजा तर व्हायलाच पाहिजे. पण गुरु तुमच्यामध्ये दिसायला हा ह्याचा शिष्य आहे. सचिन तेंडुलकरला बघताना लोक नाव काढतात बॅडमनचं, आचरेकरांचं. त्याच्या खेळण्यात त्याचा गुरु दिसतो, त्याच्या विक्रमांमध्ये त्याचा गुरु दिसतो. लता दिदींच्या गाण्यात दीनानाथ मंगेशकर दिसतात, भीमसेन जोशींच्या गाण्यामध्ये सवाई गंधर्व दिसतात, अखिल हुसेनांच्या वादनामध्ये अब्बाजी दिसतात. ती खरी गुरु, ती खरी गुरु पौर्णिमा आणि ते खरं गुरुतत्व हे तुमच्या जीवनाचा भाग बनून जातं, तुमच्या आयुष्याचा भाग बनतं. आणि तो फक्त समाधान समाधान आणि समाधान. पीडा असतील, दारिद्र्य असेल, विपदा असेल, सगळं असेल, पण त्याच्यासोबत एक समाधान असेल जे ह्या गोष्टी तुमच्यापर्यंत येऊ देणार नाही. प्लास्टिकचं रेनकोट घालतो आपण, पाऊस कमी होत नाही, त्यामुळे पाऊस तेवढाच पडत असतो, पण रेनकोट घातला की आपण सेफ राहतो. हेल्मेट घालतो,
ऍक्सिडेंटचा चान्सेस कमी होत नाहीत, पण झालाच तर डोकं फुटत नाही. आपले गुरु असे करून सायास मज सांभाळे. त्यामुळे आई वडील हे तर गुरु आहेतच, ते गुरूंचीच रूप आहेत. शिक्षक पण गुरुच आहेत, आपल्याला शिकवणारे गुरुच आहेत, आपले नातेवाईकही गुरुच आहेत. आपल्यापेक्षा कमी वयाची मुलं, अहो आपल्याला संगणकाचा अ व ञ माहित नव्हता, पण जी मुलं आज प्रोग्राम बनवत आहेत त्याच्यामुळे आपल्याला ऑनलाईन बँकिंग करता येते आणि घर बसल्या घरामध्ये रक्कम जमा होते, ते गुरुच आहेत आपले. त्यांची वय केवळ आपल्यापेक्षा कमी आहेत म्हणजे ते कमी नसत, आणि त्यांचेही कोणतरी गुरु आहेत. त्यांनी जर त्या गुरुला अंगीकारलं नसतं तर त्याला प्रोग्रामिंग जमलं नसतं, त्यांनी ते प्रोग्राम केलं नसतं. ज्या ब्राह्मोसने आज मूर्खांची वाट लावली, ते ब्राह्मोस बनवणारं पण कोणतरी होतं. बरोबर? तेव्हा तुम्ही कुठलाही विचार घ्या, कुठलाही आचार घ्या, कुठलाही व्यवहार घ्या, त्यामध्ये गुरु असणं आणि गुरुवरती आपली श्रद्धा असणं, म्हणजे दृढ श्रद्धा असणं, हीच आपल्या आयुष्याला पूर्णता देते. म्हणूनच एकनाथ महाराज अभंगाच्या नामोमध्ये म्हणतात, Thank you.